साठी 7 लाख रुपये देणार आहे आणि त्यानंतर जे काही बांबूचं उत्पन्न होणार आहे ते देखील खात्रीशीररित्या घेण्यासाठी बऱ्याच कंपन्या तुमच्याबरोबर करार करायला तयार आहेत, कायमस्वरूपीचा करार करून घ्यायला तयार आहेत. म्हणजे 7 लाख शासनाकडून मिळणार आहेत जगवण्यासाठी आणि त्यानंतर जे काही तुमचं उत्पन्न होणार आहे ते देखील तुमचंच असणार आहे. आज आपण ऊस लागवड करतो आणि इतर सगळे पिकं लागतो, त्याच्यामध्ये जे काही उत्पन्न होतंय त्याच्या मानानं हे बांबू लागवडीसारखं चांगलं पीक तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न देणारं पीक आहे, कमी पाण्यात लागवड होणारं पीक आहे. आपण सर्वांनी याचा देखील सगळ्या ग्रामपंचायतीने देखील आपापल्या क्षेत्रामध्ये बांबू लागवडीसाठी प्रयत्न करायचा. आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे फळबाग लागवड. आपल्याकडे आता या परिसरामध्ये मी बघतो बरेच वेळा पेरू आहे, डाळिंबाचं बाग आहे, क्षेत्र वाढत चाललेलं आहे. आपल्याकडे संघ परिसरात डाळिंबाचं पीक वाढतंय, काही ठिकाणी द्राक्षाचं पीक वाढतंय. तर ह्या सगळ्या द्राक्ष बाग किंवा ह्या फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून देखील अनुदान मिळते. तालुका कृषी अधिकारी आहेत, पंचायत समितीच्या माध्यमातून देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणावर याच्यासाठी रोजगार अनुदान मिळत आहे. रोजगार हमीतून फळबाग लागवड केली तर तुम्हाला त्याच्यातून लागवडीसाठी पैसे मिळतात. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही रोजगार हमीचा उपयोग करून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधींची मागणी असते की आम्हाला जे काही सार्वजनिक काम आहेत जसे की रस्ता आहे, बाकीची कामं आहेत, बरेच कामं आहेत, याच्यासाठी मागणी असते. परंतु आपण मजूर उपलब्ध नसतो, मग कुठेतरी मशीननं काम होतं आणि मग अडचणी होतात, तक्रारी होतात. पण ही जी कामं आहेत वैयक्तिक लाभाची कामं आहेत तिथं तुम्हाला जास्तीत जास्त संधी मिळते आणि लोकांचा रोजगार निर्मिती होते, त्या लोकांना पैसे मिळतात. लखपती म्हणतो आपण, एखाद्या व्यक्तीला लखपती करायचं आहे, विहीर आहे, 5 लाख रुपये शासन एका विहिरीला देत आहे. 5 एकरापेक्षा कमी क्षेत्रावरील शेतकऱ्यांना विहीर शासन देत आहे, त्याच्यामध्ये 5 लाख रुपये तुम्हाला रोजगार हमीच्या माध्यमातून मिळतात. अशा अनेक योजना आहेत आपल्याकडे. 262 काम आहेत आपल्याकडे रोजगार हमी योजनेतून. आपण या सगळ्याचा लाभ आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो. त्याचबरोबर तहसीलदार साहेबांनी सांगितले त्यातले काही 2-3 महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो. जसं की आपल्याकडे आता माननीय महसूल मंत्री महोदयांनी 1 ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये जिवंत 7/12 नावाची मोहीम आपल्या राज्यासाठी पूर्ण राबू केलेली आहे. जिवंत 7/12 याचा अर्थ काय की आपल्या 7/12मध्ये कुणाचं जर एखाद्या व्यक्तीचं मयत आहे, एखादा त्याचं नाव तिथं अजूनपर्यंत बराच काळ झालं मयत आहे पण ते नाव कमी झालेलं नाही, त्याची वारस नोंद झाली नाही, तर आपल्याला पुढच्या म्हणजे 1 ते 5 तारखेपर्यंत आपल्याकडे आम्ही चावडी वाचनाचा कार्यक्रम केलेला आहे. अजून पण आपल्याकडे कुणाला माहिती नसेल तर आम्ही उद्या पण आपल्याकडे दिवस आहे. आणखी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला ज्यांचे मयत खातेदार आहेत, ज्यांना माहिती आहे, त्यांनी आपल्या तलाठ्यांना सांगायचं की हे लोक मयत आहेत आणि यांचे नाव कमी करायचं आहे. तिथून पुढच्या एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आपण ह्या सर्व मयत खातेदारांचे वारस नोंद करणार आहोत, जेणेकरून जे लोक सध्या हयात आहेत त्यांचीच नावं 7/12वर असली पाहिजेत. हयात व्यक्तींचा 7/12 म्हणून त्याला आपण जिवंत 7/12 असं नाव देतोय. त्याचबरोबर अजून आणखी एक गोष्ट साहेबांनी सांगितली की आता आपल्याकडे बागायत क्षेत्र वाढत चालले, पाणी जिथं जिथं पोहोचलंय तिथं रस्त्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत लागलेत. जिथं जातोय तो शेजारचा बांध 10-20 वर्ष झालं पडीक होतं, तोपर्यंत आपल्याला यायला जायला कुणी अडचण करून दिली नाही. आता मात्र शेजारचा म्हणतो नाही माझं पिकाऊ क्षेत्र आहे, मला यायला रस्ता नाही आहे. अशा वेळी ज्या ठिकाणी नकाशातले रस्ते आहेत, नोंदीचे रस्ते आहेत किंवा वहिवाटीचे रस्ते आहेत, आपण या सगळे रस्ते आपण नोंदी करून घेतोय. आपण 7/12वर त्याच्या नोंदी करतोय, जेणेकरून भविष्यात कोणी म्हणायला नको की वहिवाटीचा रस्ता आहे का नाही, हे ठरवायचं कशावरून ठरवणार, 7/12वर नोंदी आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला अशा गोष्टी माहीत आहेत हे वहिवाटीचा रस्ता आहे, त्या सगळ्या लोकांनी तलाठ्यांकडे संपर्क करा. वहिवाटीच्या रस्त्यांच्या नोंदी आपण 7/12 घेतोय. आणि जिथं काही शेती पिकाचं अतिक्रमण आहे, कुणीतरी बांध कोरलेला आहे मात्र तो नकाशावरचा रस्ता आहे, ते देखील आपण खुला करण्याची जोरदार मोहीम आपण करत आहोत. ज्यांना कोणाला अशा काही समस्या असतील की बाबा पाणंद रस्ता आहे नकाशावरचा पण तो अतिक्रमण आहे, आम्हाला कळवा, आम्ही त्याच्यावर 100% काम करू. अनेक योजना चालू आहेत, परंतु ह्या शासकीय पातळीवर आम्ही फक्त तलाठ्यांना सांगतोय, तलाठ्यांपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतात की नाही आम्हाला त्याची कल्पना नाही. काही पोहोचतात, काही पोहोचत नाहीत. म्हणून आम्ही आज तुमच्यापर्यंत आलेलो आहे की आमच्याकडून ज्या काही तुम्हाला योजना आहेत ते सांगायचं आमचं काम आम्ही करत आहोत. त्याचबरोबरीने तुमच्या जर काही अडचणी असतील,
काही तुमचे काम होत नसतील, वेगवेगळ्या विभागामध्ये काही काम होत नसतील, काही अडचणी असतील, ह्या सगळ्या आम्ही आज ऐकून घेणार. मला माहिती आहे की एका दिवसामध्ये कुठली समस्या सुटणार नाही आहे. सगळ्या 100% तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आजच्या आज क्लिअर होणार नाही आहेत, परंतु आम्ही त्याच्यावर जे कोणी कायदेशीर मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला सांगू आणि ते कशा पद्धतीनं करता येईल ते तुम्हाला आम्ही त्याची उत्तरं देऊ. हे सगळं याच्यासाठी आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळं जे कार्यक्रम घेतला आहे त्याचा उद्देशच आहे की आपल्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि त्याच्यावर समाधानकारक उत्तर द्यायचं. त्यामुळे आपण इथून पुढे ज्या ज्या विभागाच्या आपल्याला समस्या असतील त्या तुम्ही सांगा, आम्ही आमच्या अधिकारी तुम्हाला तशा पद्धतीने उत्तर देतील. धन्यवाद. तुमच्या लक्षात आलं का, तुमचा एका प्रश्न ज्यांचा असेल त्याला हे माईक दिला जाईल, त्यांनी तिथून बोलायचं. त्या खात्याचे प्रमुख इथं सगळे आहेत, ते तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करतील. एक एक विभाग घ्या, म्हणजे ज्याला आता ते काय कॉमन होते ते ज्याचं येईल त्याचं उत्तर देऊ. हा चला, माईक चालू करा. ते मोकासवाडी बागलवाडी बापू पुढे या, बागलवाडीचे मागं बसले. 2007 ला मंजूर झाला आणि आतापर्यंत माईक जवळ करा. 90% काम झालंय, परंतु तलाव बाकीचा तुंबायचाही राहिलाय आणि लोकांचे पैसेही द्यायचे राहिले. सुतार साहेब, जलसंधारणाचं कोण आहे? गाडी पोचली नाही का अजून त्यांची? मोकासवाडीचे शेतकरी कोण आहेत त्या तलावात ज्यांची जमीन आहे ते? काय विषय, या जरा पुढे. बोला, काय अडचण आहे साहेब? मोकाशवाडीची अशी अडचण आहे. काय झालंय? येते आवाज? बरं ठीक आहे. आणि आता हे माईक कुठंपर्यंत फिरवणार? मोकाशवाडीची अशी अडचण आहे. बनाडीत तरी कॉर्डलेस वाढवा म्हणा. कोण आहे तिथं? सांगा फोन करून. येतोय का आवाज? जनरेटर आहे काय? लावून टाका ना, कशाला माहिती करणार? त्याच्या आवाजाने इथला आवाज जायचा नाही ना. कसलाय जनरेटर? नाही ते फाडा करायला लागलं तर इथलं गायब व्हायचं आपलं. हा बोला. मोकाशवाडी अशी सरपंच, आम्ही सरपंच आहे साहेब. मोकाशवाडीची अशी अडचण आहे, आम्ही प्राणसाहेबांनी भेटलो होतो. प्राणसाहेब काय बोलले, आपण एकदा जलसंधारण साहेबांशी बोलू, मिटिंग घेऊ. त्यानंतर काय मिटिंग बघा, त्यामध्ये योग्य तोडगा काढावा लागेल. आता मी परवा बोलल्यानंतर तुम्ही परत एकदा आम्ही बसलो तर मोकासवाडीचे शेतकरी आणि तुम्ही, आता योगायोग आलाय आपला इथं, तर कृषी विभागाचं कोण आहे? तालुका कृषी अधिकारी साहेब, काय अडचण यात? हे जरा माहिती सर. ही 2017-18च्या दरम्यानची गोष्ट आहे. त्यावेळेला संबंधित दोन्ही डिपार्टमेंट, कृषी विभाग असेल किंवा जलसंधारण विभाग असेल, पहिली जीएमसी झाल्यानंतर पुन्हा डबल जीएमसी, पुन्हा तिसऱ्यांदा जीएमसी झाली. त्यामुळं कोणत्या जीएमसीच्या अगेन्स्ट ह्यांचं व्हॅल्युएशन करायचं हे काय त्यातून स्पष्ट होत नाहीये. मी पहिल्या जीएमसीला व्हॅल्युएशन कमी झालं म्हणून परत आमदार साहेबांच्या बैठकीमध्ये डबल जीएमसी करायला सांगितलं. डबल जीएमसी झाल्यानंतर पुन्हा तिसऱ्या जीएमसीला असं सांगण्यात आलं की अजून त्यातलं काहीतरी घरं आणि अजून झाडं जातात, त्यानंतर तिसरी जीएमसी करायला सांगितली. पण जीएमसी कोणती फायनल आणि त्या कुठल्या जीएमसी अगेन्स्ट ह्यांचं व्हॅल्युएशन द्यायचं आहे हे अजून काही अजून स्पष्ट झालेलं नाही सर. जलसंधारण विभागाने ते क्लिअर करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने करायचं किंवा काय नाही. हॅलो साहेब, अशी एक त्यातली गोष्ट आहे का जलसंधारण किंवा आम्हाला जलसंधारण असू द्या, कृषी असू द्या, कोणी सुद्धा अध्यायक मध्ये आम्हाला म्हणून एक नोटीस दिली नाही बाबा इथं तळ होते म्हणून. अजून नोटीस नाही आम्हाला. आम्ही तरी बी 90% काम करू दिले आम्ही त्यांना. आमचं म्हणणं असं आहे की आमचा जेवढा मोबदला आहे तेवढा द्यावा. ह्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही झाडं लावली असं ठीक आहे, मान्य आहे, आम्हाला झाड लावली. ती काय बोलतात, तुम्ही अर्ध्या एकरात एवढी झाड लावली, पण तुमच्या कृषीच्या नियमानं आम्हाला पैसे द्या. तुमच्या कृषी मान्य आहे आम्हाला. कृषीचा नियम तुमचा काय सांगतोय, 8x8 वर झाड आहे, त्या नियमाप्रमाणे तुमची झाडं घ्या ना. ते एकरात तुमची किती झाडं बसते ते त्या झाडाप्रमाणे तुमची तुम्ही हिशोब द्या. ते बोलतात तुम्ही आताच झाडं होते की आता जीएमसी वर झाडं आहे सगळे पूर्ण झाडं सगळे त्यांनी नोंद केलेले आहेत. आणि
हॅलो, हा व्यवस्थित आहे आवाज. जर आवाज कमी करून येतात. हॅलो, हा आता येतो. नाही नाही, याचा आवाजच हे होतो. हॅलो, 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 आमचा आवाज येऊ आपला बागलोड आहे की आमचा हॅलो, हॅलो. हॅलो, येतो का आवाज व्यवस्थित? नाही रे, आवाज जरा बघ बरं. हॅलो, हॅलो. हे बघा, असं करूया, तुम्ही बागलवाडीचे शेतकरी, हे मोकासवाडीचे शेतकरी, आता जलसंधारणचे अधिकारी येत आहेत आणि कृषी असे कॉमन बसून तुम्ही जोपर्यंत, आता हे कसं आहे, तुम्ही ठरवायला लागेल काय नेमकं करायचं. कोण सावंत साहेब आहेत? ते रिटायर झाले. हे बघा, ते मागचा तर ते जाऊ द्या. आता आपल्याला जे योग्य आहे आणि अडचण होणार नाही असं मार्ग काहीतरी काढू आपण चांगला. ठीक, चला पुढे कोणाचा विषय बघा. एकाला कॉर्डिनेट चालू होते, हा द्या त्यांना आता. बसून घ्या सगळे, एक एक उभा राहा, बसून घ्या बाकीचे. नाही नाही, गाव नसतंय ते, विभाग ते तसंच. द्या माईक, द्या तुम्ही. ए बसून घ्या सगळे, माईक फिरवा तो. त्याला द्या माईक. दे थांबा, माईक दे. अरे एकच माईक चालत काय? दोन्ही चालू होते ना आता. आता दोन्ही चालू होते, काय झालं? शेत बिल संपलं बघा. हे हा दो हॅलो, स्टेजवरील सर्व मंडळींना माझा हात जोडून नमस्कार आहे. 25 वर्षापासून टेबल केलेला रस्ता पेंडिंगला
दिलेला आहे ती तुम्ही काढणं गरजेचं आहे. म्हणून तरी आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे. 25 वर्षाचा रस्ता पेंडिंगला पडला का? राज्य बदललं, सरकार बघितलं, पंचायत बदलली आणि रस्ता दुसरीकडे वळवला. 25 वर्षाला आम्हाला पाणी नाही, वाट नाही, कोण पंचायत दाद घेत नाही, कोणी काही घेत नाही. इतके आमदार झाले, सगळ्या कारणावर कोणी दाद घेत नाही. शेगाव हा रस्त्याचं नाव महादेव मळा, 1 किलोमीटर रस्ता झालेला आहे पूर्वी. थांबा जरा, सगळं सरकार बदललं, राज्य बदललं, रस्ता वळवून दुसरीकडे नेला. या थांबा वाव जरा. 25 वर्ष कसं काय त्याला मोडा लागले? हा आमचा प्रश्न सुटू द्या ना. हा माझं बोलणं झाल्याशिवाय माहिती देत नाही. 25 वर्षांनी कळ काढल्या. आता ह्या साहेबांना आमदारकडनं रस्ता आम्ही करूनच घेणार आहे आणि पुढल्या 5 वर्षात 100% गाव तुमच्या पाठीमागे राहणार आहे. हा मग देऊन घ्या ते. ते महादेव मळा काय आहे बघून घ्या, त्यांना रस्त्याची काय अडचण आहे बघून घ्या आणि मला रिपोर्ट करत असो. उद्या जावा ते. उद्या तुमच्याकडे सर्कल साहेब आणि तलाठी अण्णासाहेब दोघे येते. टायमिंग किती वाजता जाल तुम्ही अण्णासाहेब? सकाळी किती वाजता आहे? सकाळी 10 वाजता. 8 वाजता गेला. चहा पाणी करा अण्णासाहेबांना. ठीक आहे ठीक आहे, चला. हो करून देतो, काळजी करू नका. मुख्यमंत्री सडक योजनेतून कोसारे पासून शिंगणेरी पर्यंतचा जो रस्ता आहे, मुख्यमंत्री सडक योजनेतून कोसारी ते कोंभारी पासून कोसारी ते शिंगणेरी हा रस्ता चालू आहे. त्या रस्त्यामध्ये थोडंसं एक शेतकऱ्याची अडचण आहे, त्यामुळे मधला ओढ्यावरचा पूल आणि 400 मीटर रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार आम्ही तहसीलदार साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि त्या दिवशी साहेब तुमच्याकडे सुद्धा आलो होतो. तो शेतकरी पण आलेला आहे इथं. हा शेतकरी इथं आहे. नाही आहेत त्यांची अडचणी काय आहे बघा. हा अडव आहे वरून बसून घ्या की बोलताच किती येता मला आम्ही जाऊन मागत जातो. हो सर या की सरपंचाला कसं काय मागं जात राहू. या इकडे, या इकडे. हॅलो बसा बसा सर, तुम्ही बसून घ्या. एक माझा एक मुद्दा मांडतो आणि मागे जातो. हॅलो हो झालं का सगळ्यांचं? हो सर्वांनी बसून घ्या खाली. सर्वांनी खाली बसून घ्या. ज्यांना माईक मिळेल त्यांनी बोलायचं बरं का. बसून घ्या. 2 मिनिटं. जो रस्ता अडवलेला आहे तो आहे नॉन प्लॅन. एक मिनिट, नॉन प्लॅन आहे आणि ह्या बाजारात काय झाले, हे वाढूचा पहिला होता व्यवसाय क्लिअर बोलतो. त्यावेळेला तहसीलदार साहेबांनी याच्यावर मला वाटतं किती लाखाचा दंड केलाय, 73 लाख रुपयाचा दंड केलाय. ते 73 लाख याच्या जमिनीवर बोजा चढलाय. तो काय म्हणते यानं पुन्हा अपील कुठे केली? माझ्यावर पुण्यकार मी माझ्यावर मी मला काही कसं वाईट होऊ दे मान्य करतो. माझ्या मंडळीला सुद्धा कोणाला सांगतो प्लॅन केली की काम कुठे विचार होत नाही फोन करतो का देते. मला सजा उद्या, मला सजा उद्या की हॅलो 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 सरा सगळेजण बाजूला सरा.
घेतलेली मी ती. अहो ह्यावर निर्णय काय झाला पाहिजे. आमची 3-4 गावाची वाहतूकच बंद आहे सध्या साहेब. आम्ही तुम्हाला मागाशी अडवायची कारण हीच होती तिकडे सगळं पुरुष ओपी केली ती नाही की बाबा सर निकाल घेऊन बोला म्हणजे आता कसं झालं माहिती. हॅलो 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 खड्ड्यानं 104 पर्यंत गेलता खड्डे नाही उचलली असं मी बोगत मला घराकडून काय गाड्या नेऊन काय मळ्यातून गाड्या नेऊन गावाकुंडीतून गाड्या पकडून घेतली होती. त्यासाठी प्रांत साहेब प्लस दिल्या नाही तेव्हा. रस्त्याचं मी करतो 50-60 वर्ष तहसीलदार साहेब झाले काय 4 गावं त्यामुळे थांबलेत. बरोबर ठीक आहे ना. दोसारी कासलेवाडी बागलवाडी शिकले सगळे रस्ता त्यामुळे हिकण डांबरी इथं 400 मीटरचा पीस थांबल्यामुळे आपण आलेलो आता तुम्हाला आलं नाही आता आपलं सिंगनली रस्ता झाला ना मुख्यमंत्री याच्यात तो रस्ता आहे तिने अडवला ते मला स्पॉटला जावं ना सगळ्या आम्ही सरपंचांनी पत्र तुम्हाला दिले. मकरंदानासपुढे पिक्चर मध्ये झाले आमदार पण खर्च पडलेल्या रस्त्यावर शेतकरी अतिक्रमण करते. थोडाच विषय जास्त नाही काय तर याच्यावर साहेब नाव कॅन्सल केलं आणि साहेब त्यावर काय आले माझ्या उत्तरावरून चढवा साहेब सामायिक आहे का वेगळं उत्तर आहे वेगळं सेपरेट उत्तर खरेदी पाहिजे मंडळी नाव पेंडिंग विषय मोठा राहिला तसं माझ्या नाव निघालं पाहिजे साहेबांनी सगळं कोणाचं माझं खाट्यापिठ्या कॅन्सल केले सर खोटापिठा खाट्या दिले त्यामुळे ब्रिज सुद्धा राहिले ब्रिज सुद्धा राहिला हे बघा रेशन पुरवठ्याच्या ज्यांच्या तक्रारी आहेत की नाही हे आमचे निरीक्षणाधिकारी चोते साहेब आहेत. हे स्टेजच्या उजव्या साईडला तिथे बसतील आणि आमचे ऑपरेटर पण सोबत आहेत. ज्यांच्या तक्रारी आहेत रेशनच्या ते सर्वांचे नाव लिहून त्यांचं काय ते कारण सांगायचे. स्टेजच्या उजव्या साईडला चोते साहेब जागेवर चला. ही लोक त्यासाठी आलेत सगळे. तुमचं उगाच गर्दी करू नका. माईक बोला चला सगळे खुर्च्या बसून घ्या त्याशिवाय मीटिंग चालू होणार नाही. हे जरा माईक चला खुर्चीवर. आणि आता इथं कोणी गोंधळ करायचं नाही. त्याचं नाव आहे त्याला बोलायचं उत्तराधिकारी देतील. चला प्लीज तुमच्यासाठी आलोय आम्ही पण गोंधळ करू नका. जागा बसा. ए माईकवाला कुठे आहे प्लीज. आणि 2 कॉडले सांग प्लीज. मीटिंग विस्कळीत होईल सगळी. कोणाला तर दुसरं बोलो दुसऱ्या म्हणणं बोलायला बोलो. चला बोला. हॅलो रेशन कार्डाचा कोणाकोणाचा विषय हात वर करा. नाही होत नाही ते तर मला माहित आहे. रेशन कार्डाचा आहे ना तुमचा विषय. 1 मिनिट साहेब हात वर करा रेशन कार्ड वाले. हे बघा आतापर्यंत रेशन कार्ड मध्ये ज्या अडचणी होत्या तो यांच्या लेवलचा विषय नव्हता. केंद्राकडून आणि राज्याकडूनचा तो विषय होता. आता तो विषय मार्गी लागतोय. हे चोते साहेब कुठे गेले. हे बघा तिथं सगळे रेशन कार्ड वाले त्यांना भेटा. तुमची नावं द्या. पुढच्या 15 दिवसात हे रेशन कार्डचे सगळे विषय संपून देतोय आम्ही. इथं चोते साहेब नाव मोबाईल नंबर आणि अडचण त्याला लिहून द्या. चला द्या. आता ते बोलायची गरज नाही. आता सगळे 7 वर्षाचे विषय मिटवतोय आता. चला त्यांना भेटा. हळूहळू या. नुसतं भेटा मोकळा आहे काय नाही. आता इथं काय पैसे द्यायची गरज आहे. डायरेक्ट आहे. त्याला जर नावं फक्त द्या आणि नंबर द्या. चला बोला. हॅलो आमदार साहेब निकम वस्ती वाळेखेडी रोडला डीपी आहे. एका डीपीवर जवळजवळ 15 मोटरी आहेत. कितीची डीपी आहे. डीपी 60ची आहे.
63चे 100 हा, 63चे. 100 केल्यावर मिळते ना? DP एक मंजूर करायला लागतात, कारण 100 केलं तर मिळतो का प्रश्न? नाही मिळत नाही, कारण ऍडिशनल डीपी. हा ऍडिशनल DP लागते. नाव सांगा. निकमवस्ती निकमवस्ती ग्रुप. हा, लक्ष्मण रंगनाथ निकम गुरुजी म्हणा. निकमवस्ती ग्रुप, लक्ष्मण रंगनाथ निकम हा गुरुजी यांच्या ह्याच्यात. दुसरा तलावामध्ये 2 नंबर तलावामध्ये एक लिगाडी ग्रुपला एक DP लागणार आहे. तिथं निकम ग्रुपलाच तो हे आहे. अंतराळ रोड पासून 594 गट नंबर मध्ये जाणारा रस्ता एक पाहिजे. 594 मागणी करा. रस्ते ज्यांना पाहिजेत, नवीन रस्ते, त्यांनी तहसीलदारांच्याकडे ऍप्लिकेशन करायचं. ते नाही साहेब, मला काय माहिती आमदार साहेब, आता हा एक रस्ता आहे कोडग वस्ती, अंतराळशिव ते कोडग वस्तीपर्यंत MRS मध्ये मी रस्ता केलाय. एक त्या कोडग वस्तीपासून म्हणजे अंतराळशिव पासून अंतराळपर्यंत एक केलाय. फक्त चपरासवाडी पासून त्या अंतराळशिवपर्यंत एक रस्ता जोडायचा आहे आणि तो ह्याच्यात घ्यायचा PMGSY मध्ये. आता अडचण काय, तुम्हाला रस्ता मंजूर करायचा का निधी पाहिजे? नाही, रस्ता म्हणजे निधी पाहिजे त्याला. मग मला सांगा काय, कुठला रस्ता आहे? कोडग वस्ती रस्ता. कोडग वस्ती रस्ता. आणि दुसरा एक रस्ता झिडपी वस्ती ते बोर्डी वस्ती रस्ता, ते मधुकर कांबळे घर असं आहे काय. चला पुढे द्या माहिती. पुढे एक झेडपी आपला साहेब दवाखाना आहे शेगावमध्ये. बघा का, तुम्हाला जे निधीचा विषय आहे, ह्या बैठक हा निधीचा विषय नाही. तुम्हाला साहेब हे मिटवायचं आहे. झेडपी दवाखान्याचा वाद काय आहे, ते जागा ज्यांनी दिल्या. सर्व प्रमुख लोकांना माझी विनंती आहे की निधी मागणं हा मला तुम्ही डायरेक्ट पत्र द्या. हा रस्ता करायचा आहे, हे सभा मंडप करायचा आहे, इथं पेविंग ब्लॉक टाकायचा, इथं गटारी करायची आहे, इथं जिल्हा परिषदच्या आहेत, तो माझा विषय आहे. ते मी कुठून पण पैसे देतो, तो हा आपल्या बैठकीचा भाग नाही. वेळ त्यात आपला वाया जाईल कारण नसताना. आता तुमचं वैयक्तिक आणि गावाचं सार्वजनिक काय प्रश्न आहेत ते मांडा. सार्वजनिक साहेब, झेडपीचा आपला PSCचा जो दवाखाना आहे, ज्यांनी ती जागा दिली आहे, ऍक्च्युली ते आता काम करू देत नाही. जागा देताना काय ठरलं होतं की त्यांना चतला एक सर्व्हिसला घेता येत नाही. मग घेतला नाही म्हणून त्यांनी ते आता अडवलंय. बांधकाम करू देत नाही, ते टाकी बाजू तुम्ही तुमच्या पद्धतीने मिटवायला पाहिजे. कुणा नावावर आहे? शिवकुमार शिंदे म्हणून आहेत त्यांच्या नावे. मग तुम्ही बसून जर ते आमदार साहेब बोलून आलेत का ते? शिवकुमार शिंदे आता भीमराव शिंदे आले नसतील, कारण ते कामच करू देत नाही. हा, मग ते तुम्ही जरा बसून मिटवलं तर ते कंपाऊंड बांधकाम पण आलं तर. तुमच्याकडे नाव लिहून घ्या. नाव सांगा. शिवकुमार शिंदे. नंबर आहे का? नंबर नाही, आता मी ते नंबर देतो त्यांना. बोलून घेऊ. चला समोर त्याला बोला. या मावशीला द्या माईक. अरे कशाला रे, तुम्हाला माईक जागेवर देतो ना, मीटिंग संपवायची आहे का? हॅलो साहेब माधव काय, ही मीटिंग मी बंद करेल कारण नसताना तुम्ही गोंधळ घालू नका. जाग्या उभा राहून बोला तुम्ही, उगाच इथे गर्दी करू नका. या मावशीला माईक द्या. जागेवर बसून ऐकायला बोला आली. इथं जर तुम्ही गोंधळ घातला, मागचे लोक कशासाठी आलेत? आपल्या कोतवालाकडे कॉर्डलेस माईक फिरवाना हे कुणाला बोलवा. आता या मावशीला माईक द्या. ए किसन, या मावशीला माईक द्या. हे जरा हा याला द्या. हे द्या जरा. नमस्कार. रस्ता जाणे येण्याचा बंद केलेला आहे. किसन नेवरती करांडे जाण्याचं. माझं नाव कृष्णाबाई सदाशिव शिंदे कोसारीचे. हा, जाणे येण्याचा 9-10 महिने रस्ता बंद केला नाही. 4-5 तारखा केलेल्या तहसीलदार साहेबांनी काय आमची दखल घेतलेली नाही. होय, अर्ज करून 4-5 तारखा केलेल्या. त्याचे कागदपत्र काय पाहिजे ते आणून दिले, त्याची काय आमची ह्याने दखल घेतली नाही. आम्हाला जाण्या येण्याची लई तक्रार आहे. हा आहे. लक्ष्मण आलाच नाही, कोण आलंच नाही, आमची दखल घेतली नाही. हा, 4-5 तारखे झाले ते येण्या जाण्याची आमची वाट बंद आहे. आणि वाळखिंडी ती कोसारी रस्ता आहे, ते जमीन मी खरेदी घेतलेली आहे त्या किसन निवृत्ती करायला त्यानं अडवल्या. त्याच्या भावाचीच घेतलेली आहे मी 1.5 एकर. आणि त्यानं रस्ता अडलाय, त्याच्या घरावरतच आहे ती रस्ता. माझ्या घरापासून 30-40 घर आहे ती करांड्याची. माझ्या घरापासूनच वाट आहे. हा, लक्ष्मण शिंदे आलेला घरापासून
सांगोलकर कोण आहेत मिटवून टाका ना काहीतरी करून. तुमच्या व्हॅन मी आलो नाही तिथं ते म्हणजे भांडणं काढतात सगळे म्हणले. तुमची आता अडचण काय नेमकी सांगोलकरांची? बर आता रस्ता अडवलाय कोणी? हॅलो हॅलो नमस्कार सर. गारंडे पोलीस आहेत हेच विषय ना. माझा या स्टेजवरील सर्वांना वंदनीय असा नमस्कार आहे. मी प्राथमिक शिक्षक 25 वर्ष रस्त्यासाठी झगडतो. माझ्यासोबत 20 ते 25 वर्ष लोक सगळ्या लोकांना त्रास होईल अशी घटना झाल्या. तिथं FRI व्हायला लागले तर आम्हाला रात्रीच आतमध्ये टाकलं होतं आमदार साहेब. अशा काही घटनांमधून FRI व्हायला लागले. माझी शिक्षणाची मुलं आहेत तिथं हे लोक दादागिरीने सगळा गैरप्रकार चालू आहे. आम्ही उपोषणही केलं होतं. ते उपोषण आमच्या त्या जीवन बनसोडे साहेबांनी मोडीत काढलं. जीवन बनसोडे साहेब जेव्हा पाहणीला आले नष्टी साहेबांनी सांगितलं त्यांना तुम्ही जाऊन तरी बघा. आता समोर नष्टी साहेब आहेत त्यांना पण विषय माहिती आहे. मला बघितल्यानंतर सगळ्यांच्या विषय नष्टी साहेबांनी सांगितलं अहो तुम्ही तिथं जाऊन तर बघा. आमदार साहेब ऐकताय का? जाऊन बघा म्हटल्यानंतर जीवन बनसोडे साहेब रस्त्यावर उभे राहिलेत आणि पलीकडून रस्ता आहे असं सांगायला लागले. माझं असं मत आहे 4-5 गावची लोक तो एकत्र घ्या, सगळे अधिकारी घ्या. तुम्ही एक 10 मिनिटं आमच्यासाठी मायबाप व्हा आणि त्या 100 लोकांपैकी जर कोणी पुढच्या आठवड्यामध्ये तहसीलदार साहेब तुम्हाला वेळ देतील. मी प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि सगळ्या खात्याचे प्रमुख आम्ही तिथे येतो. सगळ्यात महत्वाचं PWDचे अधिकारी आणि पंचायत समिती. आणि तुम्ही तिथे दगड वगैरे काय मारणार नसला तर आम्ही येतो. म्हणजे बाकीचे लोक सगळे नाही साहेब परत येतो आम्ही. तारीख कोणती सर? तारीख घ्या आता. तुमच्या रस्त्याचा पहिला विषय संपला. तहसीलदार साहेब सांगते हे जो विषय आहे तो तिथं आम्ही येतो. नाही तिथंच रस्त्याचा तो पण त्यांनीच अडवलाय. त्या सगळ्या गावातल्या लोकांच्या प्रमुखांना सांगा. ठीक आहे साहेब. बोला तुमचा काय विषय आहे तिकडे बोला साहेब. हॅलो काय झाले? कोसारी ते वाळेखंडे हा जाणारा नकाशातील रस्ता आहे. मग आता त्यासाठी आम्ही स्पॉटला येतो ना. याचा कोर्टाचा निकाल आहे. तहसीलदार साहेबांनी पोलीस प्रोटेक्शन 2 रस्ता खुला केलेला आहे आणि तोच रस्ता आज याच लोकांनी त्याच्यावर पेरूची आंब्याची झाडे लावून तोच रस्ता आज बंद केलेला आहे. लोकांनी निकाल दिले त्या लोकांना जागेवर बोलवा. काटकर साहेब होते जीवन काय काटकर साहेब अजून त्यांनी रस्ता केला. लोक 4 गावची लोक हजर आहेत. सर एक मिनिट ऐकून घ्या. ज्या साहेबांनी निकाल दिला, ज्या साहेबांनी पत्र दिलं, या लोकांनी 25 वर्षात त्याच्यावर काही ऍक्शन घेतली का? तुमचं म्हणणं काय रस्ता करायचा की नाही करायचा? रस्ता करायचा. कुठून करायचा? जो कायदेशीर बाबीचा आम्ही अवलंब करणार. आणि तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही तिथं स्पॉटला एक मिनिट आम्ही तिथं स्पॉटला येतो पुढच्या आठवड्यामध्ये. बरेच दिवसाचा पेंडिंग विषय आहे. जरा नाही सर एक मिनिट ऐकून घ्या. बरेच वर्षाचा नाही हा 30 वर्षाचा वाद आहे. हा बरोबर ना. पण एक झालं की आम्ही शाळेला असताना अन्न शाकळी एका दिवसात मास्तरनं शिकवलं. पण 30 वर्षात काय मसुरी बा तुमच्या मोजणीचा काय विषय आहे का त्यात? हे बघा जे रितसर असेल मी सांगतो तुम्हाला आम्ही तुमच्याकडे पुढच्या आठवड्यात येणार. जे रितसर आहे ते आम्ही करून घेणार. तुमची संमती घेणार. तुम्ही संमती दिली तर तुमचं अभिनंदन, नाही दिली तर आम्ही प्रशासकीय यंत्रणा लावून तो रस्ता करणार. ठीक आहे चला. पुढच्या आठवड्यात तहसीलदार साहेब तुम्हाला वेळ सांगतील, तारीख सांगतील तुम्हाला आणि कळवतील. तसं तुमचे 2-4 प्रमुख लोकांचे तलाट्यांना साहेब यांचे नंबर द्या आता तहसीलदार साहेबांना.
तलाठी अण्णासाहेब त्या विभागाचे आहेत, या प्रमुख लोकांचे नंबर घेऊन द्या. चला पुढं चला. माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्यावर काही समस्या आलेल्या आहेत आणि आमच्या गावच्या काही समस्या आहेत. पहिली समस्या, लोणारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची गळती आहे. पाणी अजिबात थांबत नाही. गळती आहे. 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय. खात्याला पत्र व्यवहार केलेला आहे, त्यांनी इस्टिमेट केले. पैशासाठी डीपीसीटी मध्ये मंजुरीसाठी दिलं होतं, पण मंजुरी झालेली नाही. पवार साहेब इथं मला वाटतं मरळकर साहेब आलेले आहेत, तर त्याची दुरुस्ती व्हावी आणि गळती थांबावी. कुणाला जलसंपदाकडे की जलसंधारणाकडे हा बंधारा? मरळकर साहेब आलेच वाटतं इथं. मरळकर साहेब मरळकर साहेब कुठे आहेत? त्यांचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गळतोय. आपण काय इस्टिमेट केलंय का त्याचं? केलेलं आहे. लोणारवाडी सुतार साहेबांचा फोन झालेला आहे. मरळकर साहेबांच्याकडे केलं का? इस्टिमेट केले, डीपीसीटी मध्ये मांडले, मंजुरी झाली नव्हती. आता मंजुरी करावी एवढी विनंती. दुसरा विषय आहे, वाळेखिंडी सिंगराळे रस्त्यापासून लोणारवाडी पर्यंत छोटासा रस्ता आहे, त्याच्यातलं थोडं काम डांबरीकरणात. किती किलोमीटर आहे ते? 2 किलोमीटर येईल साहेब. त्याचं डांबरीकरण, लोणारवाडी रस्त्याचे डांबरीकरण. नंतर वाडेखिंडी गावाखालील वाडी वस्त्याच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था एकदम भीषण अशी अवस्था आहे. जल जीवन योजनेमधून 3 वर्षापूर्वी 3 कोटीच्या आसपास निधी मंजूर झालेला आहे, पण ती योजना अजिबात कार्यान्वित झालेली नाही. 2-2 किलोमीटर अंतरावरून माणसांना, लहान लेकरांना पाणी आणावं लागतंय. तर कोण आहे ग्रामीण पाणी पुरवठ्याचं? कोण आहे? सगळं तुमच्याकडेच आहे. अण्णासाहेब कोण आहेत ग्रामसेवक? ग्रामपंचायतला विचारतं. ग्रामपंचायत काय परिस्थिती आहे पाण्याची? कुठून देणार? माहीत 4-5 पाहिजे ह्या बैठकीत. पुढच्या तरी करा नियोजन. बराळीत सांगू नका. बराळी तलाठी साहेब कोण आहेत त्यांना सांगा. म्हणजे हे कोणते एवढं नाही, नुसत्या माईकमुळे प्रॉब्लेम झाले. 4-5 माईक असले का मग वादच होत नाही. जाऊ तिथं बोलू द्या. सर ते हे प्रकाश सराच्या घराचा पाशी पाणी टाके, तिथून ते पाणी पुरवठा म्हणजे लोक आणतात तिथून. एकट्या हिप्परकर सरांचा विषय नाही. ते म्हणतात 2-2 किलोमीटर वरती भगिनी पाणी डोक्यावर घेऊन येत आहेत. ती परिस्थिती काय आहे? 3 कोटी रुपये खर्च केल्याच्या नंतर तिथं काय अडचण आहे? नाही सर, आता जलजीवनचं काम तिथं धरलं होतं. एक मिनिट. जलजीवन मधून पाईपलाईन वगैरे धरलेली होती, पण ते कामच चालू झालेलं नाही सर. आता त्याचं वर्क ऑर्डर झाली का? जलजीवन मधून सर. आमदार साहेब, परवाच्या आपल्या मिटिंगला असं झालं की कॉन्ट्रॅक्टर बदलायचा आहे. साळुंके साहेब जरा बोला या विषयावरती. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? बदलून टाका ना, दुसरा त्या लगेच. हो सर, त्याला ब्लॅक लिस्ट साठी दिलेलं आहे. प्रस्ताव ब्लॅक लिस्टचा पाठवलेला आहे सर. कोणाला कोण आहे अधिकार? कोण बदलायचे अधिकार कोणाला आहेत? कॉन्ट्रॅक्टर बदलायचे एक्झिक्युटिव्हला. उद्या द्या प्रस्ताव सोमवारी. जी सर. आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर द्या. ठीक आहे सर. तुमचं काय जवळ नाही ना कोण? नाही काय नाही. ठीक आहे, बदलून नका. चला पुढं. विस्तारित टेंबू योजनेमध्ये बेहनूर, नवारवाडी, वाळेखिंडी, सिंगमाळी आहे. त्या कामाची थोडीशी गती वाढवावीच आहे. त्याची बैठक केली मी परवा सर. त्याच्यावर माझं लक्ष करून घेतो. नमस्कार. म्हैसाळ योजनेचे पाणी वाळेखिंडी आणि कोरडा नदीमध्ये आणि वाळेखिंडीच्या वड्यात सोडावं, कारण फार भीषण आहे. उद्यापासून आपल्याकडं 300 क्युसेक्सनं पाणी सुरू होणार आहे. अच्छा. त्यामुळं सगळीकडे पाणी द्यायचं नियोजन
हो चला. आंबासाहेब पुढची पैसा योजना वाडेखंडी गावची यात्रा 21-22 तारखेला आहे. 21 ठीक आहे, त्याच्यावर पाणी चार आहे. वाडेखंडी गावाखालील भोजनी नगर डीपी वरची जवळजवळ 50 मोटारीचं कनेक्शन झालंय. त्याच्यामुळे बऱ्याच मोटारी 5 मिनिटं सुद्धा चालत नाहीत. पिण्याच्या पाण्यात सुद्धा अडचण. किती डीपी? ठीक आहे, ऍडिशनल करायला लागेल. ऍडिशनल एक डीपी प्लीज. आपण काय नाव आहे त्या डीपीचं? भोजलिंग नगरचा डीपी आहे. त्याच्या भोजलिंग नगरचे डीपी आहे सर. आणलेले फक्त वरनं लेटर आणलेलं आहे सर तुमचं. ते लवकरात लवकर मंजुरीला द्या. ठीक आहे. पुढा सिंगल आणि कोरडा नदीवरच्या पुलाची एक व्यवस्था फार म्हणजे शाळेच्या मुलाचं येणं जाणं वगैरे धोक्याचं आहे, अडचणीचं आहे. 2 मुलं एक्सपायरी झालेले आहेत. चलो पुढा. वाडेखिंडी आता तो रस्ता वाडेखिंडी मला निवेदन द्या सर, निवेदन द्या तुमचं. एकच मुद्दा. आमजद कासिम मुजावर शिंगणहाळे यांचे वडील कासिम कादर हे 2 वर्षापूर्वी वारलेत. वारसा नोंदीसाठी हा बिचारा 2 वर्षापासून पाठपुरावा करतोय, पण आतापर्यंत जी वारसा नोंद झालेली नाही. कोण आहे नाव सांगा. आमच्या का नाही केली नोंद? तलाठी कोण आहेत? तलाठी कोण आहेत? का नाही नोंद केली 2 वर्ष? हा पुढे ना नवीन आहे. पण तुम्ही कधी गेला होता का साहेबांकडे? या तलाठ्यांकडे गेला कधी? हॅलो नाही या तलाठ्यांकडे गेला होता का? आता घ्या, आपल्या या मोहिमेत करून द्या त्यांना. देवस्थान आहे मग नाही करता. देवस्थान जरी नाही ते त्यांच्या हातात नाही, ते मी करतो. वर पाठपुरावा सुरू आहे. आपण आता वरच्या लेवलचा राज्य सरकार नाही ते होत नाही. त्यांच्या हाताला नाही तो विषय. वर्ग 3च्या जमिनी आहेत ते त्यांना करता येत नाही. त्या पण आता निर्णय करायला लागले सरकारचा. चला वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझा नमस्कार. बोला. तिप्पेळी तालुका जत जिल्हा सांगली. किरण भानुदास सुर्वे. माईक नाही बोलतोय. हॅलो हा बोला. तिप्पेळी तालुका जत जिल्हा सांगली मधून किरण भानुदास. ठीक आहे. ग्रामपंचायत तिप्पेळीमध्ये आपल्या लोकशाही पद्धतीने कुठलेही काम होत नाही. हुकुमशाही पद्धतीने काम चालू आहे पूर्णपणे. मी माझ्या सैनिकाचा बंधू बोलतोय. एका माझ्या सैनिकावर खूप अन्याय झालेला आहे. कारण का गेले 9 ते 10 महिने त्याचं वारंवार व्हिडिओ सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा अजूनपर्यंत कुठले काम झालेले नाही. काय काम म्हणजे काय काम झालंय? ज्या जागेवर दलित समाजाच्या एका माजी सैनिकाला जागा दिली त्याच्यावर ते अतिक्रमण केलेलं आहे. टिप्पळीला कुठलेही ठराव नाही, कुठलेही प्रोसिडिंग नाही. 24 महिन्यानंतर प्रोसिडिंग पूर्ण केलेलं आहे. पूर्णपणे एका दलित माजी सैनिकावर अन्याय केला. देशासाठी 17-18 वर्ष वाहून जायचं आणि इथे पूर्णपणे अन्याय केलेला आहे. नाही पण अशा बऱ्याच कॅन्सल केले ह्या इलेक्शन नंतर असं मला लोक बोलली. का असं करताय? नाही आता पण मला कोण आहे त्या टिप्पळीचे कोण आहे? काय विषय? माजी सैनिक राजेंद्र भानुदास सुर्वे. कधीच आहे तुमचं घर तिथं? घर कधीच आहे तुमचं? किती कॅन्सल केलं आपण नोंदी? कधी पूर्वीच्या? आता या महिन्यात 2 महिन्यांत रद्द केल्या नाही का कुठल्या? मला तुम्ही परवानगी कसा दिला? मला एक सांगा, या निवडणुकीनंतर कुठल्या नोंदी रद्द झालेत का? रद्द झालेत त्याच्यानंतर रद्द झालेत. काय झालेलं आहे 2022 एकच ग्रामसभा झाली 2022. त्याच्यानंतर ग्रामसभा झाली पत्र दिले. त्या ग्रामसभेमध्ये वर्ष होते. ग्रामसभा होऊ नयेत गावात. एक ग्रामसभा घ्या, तुम्ही द्या आदेश त्यांना.
बघा आता तुमची ग्रामसभा होईल, तुम्ही सगळी लोक त्या ग्रामसभेला उपस्थित राहा, गट विकास अधिकारी पत्र देतील तसं. हॅलो हळू बोला. ते बघा ह्याला काय करा, तुमच्याकडे बोलवून घ्या ह्या लोकांना. किती 8-10 लोकांचा विषय आहे का? तुम्ही सोमवारी जमतंय का? कधी आहे तुम्ही? मंगळवारी तुम्ही आणि ही सगळी 8-9 लोक तिथं पंचायत समितीला सगळी कागदपत्र घेऊन या. तुम्ही कधी घेऊन या कागदपत्र. तर जाणीवपूर्वक काय झालं असेल तर काय मार्ग काढा ते सांगा तुम्ही. म्हणून त्रास द्यायचा तर बघू काय मार्ग काढा. चला कुठला गायगोटा अजून 2 महिने थांबा. 2 महिने चला जागेवर बोला आता. चला सगळे चला. तुम्ही मंगळवारी जावा, बीडीओ साहेबांनी मीटिंग करते. चला. हॅलो साहेब नमस्ते साहेब. महादेव महादेव सेवा क्रमांक तलाव क्रमांक 1 नंबर जाणार रस्ता बिलटे वस्ती तुम्हाला पेन्शन वारंवार 2019 पासून काही शेतकऱ्यांनी अडवलेलं आहे पेन्शन यांना. आणि काय बालसंगोपन योजनेचा लाभ मिळेल बाबा. पेन्शनचा दिला का प्रस्ताव तुम्ही? प्रस्ताव दिला का तुम्ही? हा विषय शेड्यूल आहे, पण त्यांना 20,000 रुपये बीपीएल असेल तर मिळतं ते वापर. तुमचा नंबर सांगा इथं, तुम्ही कॉन्टॅक्ट करा, यांच्याकडे पाठवा आणि त्या सीडीपीओला पण सांगून टाका. आणि विधवा पेन्शनचा अर्ज द्या तुम्ही तात्काळ. आपण मीटिंग करू. तिथून बोला माईकवरनं. सगळे येतील इकडं. एकाला सूट दिली का तुम्ही सगळे तिकडं पळताय. बोला त्यांना बोलू द्या. तुम्हाला पण नंबर येतोय. बोला साहेब. माझे मंदिर ते बेटे वस्ती जाणार रस्ता 2019 पासून तो अडवण्यात आलेला आहे. कुठलं गाव सांगा? शेगाव. वारंवार अर्ज करून देखील माझं कोणतंही त्यांनी दखल घेतलेली नाही. या मंडळ अधिकाऱ्याला रस्ता खुला करण्याचा आदेश दिलेला असून तो रस्ता खुला केलेला नाही. आज मंडळ अधिकारी कोण आहेत शेगावला? सर्कल साहेब कोण आहेत? तेवढं जरी खुला करून टाका रस्ते. जेवढे रस्ते अडवलेत कोणी पूर्वी वैवाडीचे जुने रस्ते आहेत सब खुला केलेले नाहीत की मंडळ अधिकारी येऊन देखील खुला केलेला नाही. आदेश झाले 2 आदेश झाले साहेब. माझ्याकडे 2 आदेश आहेत. एक सचिन पटेल साहेबांचा आणि बनसोड साहेबांचे 2 आदेश आहेत. तरी देखील रस्ता खुला केलेला नाही साहेब. गट नंबर सांगा. गट नंबर 1203. 1203 मध्ये येणारा रस्ता. विनोद विलास बेर्डे अर्जदार. लोकांच्या अडचणी विलास करू. चला खुला करून देते तुम्हाला. नाव सांगा. विनोद विलास बेर्डे. चलो साहेब. हॅलो. प्रत्येक महामंडळाच्या गाड्या आल्या. जत मध्ये एकही गाडी आली नाही आणि जत मधले 20-25 जण असे बाहेर जाऊन काम करतात. 8-8 दिवस गावी येऊ शकतात. आता आपण 50 गाड्यांची मागणी केली. आपल्याला काही गाड्या मिळतील आणि बाहेर का नाही जाऊन 20-25 जण बाहेर डेपोला काम करतात. हो आपण गाड्या कमी आहेत आपल्याकडे. आता गाड्या मिळाल्या का ते बदलून इकडे येतील. 12-13 लोक आहेत या डीपीची अशी अवस्था आहे. प्यायला पाणी नाही. आम्ही गेलं का 4-4 दिवस ड्युटीवर माघार येत नाही. बोजली नगर वैयक्तिक डीपी पाहिजे त्यात आम्हाला. भोजली नगरला वैयक्तिक डीपी. हा वैयक्तिक ते आता सांगितले ते ना. हॅलो. माझे नाव गणपत शिंदे. मी राहणार शेगाव तालुका जत जिल्हा सांगली. मी माजी सैनिक आहे आणि मी रिटायर झाल्यानंतर जमीन घेतलेली आहे. जमीन घेतल्यानंतर ती 18 वर्ष मी करून खरेदी घेतलेली आहे जमीन. सगळे कागदपत्र ओके. परंतु दांडगावशाहीने मारहाण करून मला मी ऍडमिट झालो पुण्याला मिलिटरी हॉस्पिटलला आणि त्या माणसाने आता कब्जा केलेला आहे. तुमची जमीन? तुमची जमीन? हा. कोणी केला कब्जा? त्या चुलत भावाने. सख्या नाही चुलत. त्यांनी कब्जा केलाय. मी पोलीस स्टेशन गावातली 4 माणसं सरपंच ते घेऊन गेलो परंतु त्यांनी त्या माणसांचं देखील ऐकलं. तुम्ही काय करा पोलीस स्टेशनला PI साहेबांकडे काय अर्ज द्या. तुम्ही त्यांना प्रोटेक्शन द्या. पोलीस प्रोटेक्शनचा अर्ज द्या. तुम्ही त्याचे पैसे भरा. तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळेल. तुम्ही घेऊन टाका. आणि पोलीस स्टेशनला बी मी गेलो. भाऊ काढत होतोय. हे म्हणले आम्हाला माहिती नाही तुमची शेती पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर
त्यांनी गहू काढून नेला, 14 पोती गहू त्यांनी काढून नेलेला आहे त्या शेतात. नाही, आता मागे झालेलं झालं. आता तुम्ही अर्ज द्या, तुमचं खरेदी दस्त वगैरे द्या आणि तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनची मागणी घ्या. बरं ठीक आहे, बोला. हॅलो आमदार साहेब नमस्ते. किसानचे पैसे 3 वर्ष आले कशाची पीएम किसानची बंद झाली? का बरं? कुणाला पहिले 4 हात मिळलं ते झाले. साहेब नाव सांगा. जालिंदर बापू नलोरे. जालिंदर बापू नलोरे. गाव वाळेकिंडी. हॅलो बोला. आमदार साहेब नमस्कार. 2024 6व्या महिन्यात दस्त खरेदी करून नोंदणी दिलता. आज 10 महिने झाले अजून नोंद झालेली नाही. का बरं? गावाने नाव सांगा. शेगाव तुकाराम नामदेव जांभरे. का नाही नोंद झाली? 2 तलाठी, 1 तलाठी बदली होऊन गेला, दुसरा तलाठी आला. प्रत्येकाला चहा पाणी म्हणून द्यायचं आणि नोंद तर अजून झालेली नाही. काय अडचण आहे तलाठी थांबा सांगा. नाही अरे नोंद का नाही झाली? नोंदीचा विषय आहे. 155 अजून नोंद घेतल्यानंतर नोंदीचा विषय होईल. त्याच्या आधी कसं नोंद मंजूर आहे? नोंद मंजूर आहे का? नोंद मंजूर आहे का? नोंद क्षेत्र डबल लावून दिलंय. आम्हाला प्रत्येकी 2-2 एकर क्षेत्र आहे. त्यांनी उतारावर 4-4 एकर क्षेत्र दिलंय. सर्कल अण्णा साहेब म्हणतात ही नोंद रद्द झालेली आहे, परत त्यांना नोंद धरायला लावली, तरी पण क्षेत्र डबल लावूनच उतारा देतात. ती क्षेत्र मेळात बसत नाही, उतारा कॅन्सल होतो. आता दुरुस्त करून घ्या. 155 झाले. सांगा गट नंबर तुमचा. 462, 463, 482. यांचं दुरुस्त करून द्या 155 मध्ये. आता होतंय या 155 पण त्यांना अर्ज दिला मी ऑलरेडी, तरी म्हणते 155 होत नाही. त्यांच्यावर कारवाई करून मला सांगायची. ठीक आहे 8 दिवसाच्या आत तुमची नोंद करून देते. ग्रामपंचायत सदस्य संजय बुरुटे ते जांभरे वस्ती रस्ता खुला करून देतो म्हणून आम्हाला 5 वर्षापूर्वी आश्वासन दिलं. आज तो रस्ता त्या सदस्याने बंद केला. 6 महिन्यापूर्वी रस्ता त्यानं चालू करून दिला, पुढच्या लोकांना बंद करा म्हणून सांगितलंय. तो वहिवाटीचा रस्ता आता पूर्ण बंद आहे. शाळेच्या मुलांचा हाल होतोय, सगळी साईडने येडा मारून जाते. तो रस्ता खुला करून द्या. स्पॉट व्हिजिट करा सोमवार मंगळवारी. जेवढे रस्ते जुने होते आणि ते आता बंद केले, तुम्ही त्या तलाठी अण्णासाहेबांच्याकडे तसे अर्ज द्या. ते सगळे रस्ते खुले करून द्यायचे. सगळे रस्ते खुले करून द्यायचे. सर वायकिंडीचा असा प्रश्न आहे. प्राथमिक शाळेच्या आसपास टपरे आहेत. या टपऱ्यामध्ये वैद्यदांता म्हणजे तंबाखू, गुटखा, दारू ही सर्व गावांची विनंती आणि सर्व अर्ज लवकरात लवकर बंद तात्काळ करण्यात येईल. दुसरा प्रश्न सर माझा असा आहे, भोजलिंग नगर ते आपले सोलापूर हात ते मधल्या टप्प्यात मी पाठीमाग बोललो, तर तो टप्प्यातला रोड मला सर्वे नंबर सांगितलं की रे आता हितबर्ग सरांनी नाही तर रोडचा त्याचं बोललं सर. ते आपलं 353 आणि 352 सर्वे नंबर रोड मंजुरी करण्यात यावं. आणि सर गावामध्ये असा प्रश्न आहे, सार्वजनिक गावच्या पाण्याच्या टाकीचा आज 2 वर्ष झाली पाण्याची साफ केलेली नाही. 2 इंच त्याच्यात थर लागला आणि पिवळं पाणी आहे सर. जनतेचे मला भरपूर लोकांनी पाणी धावलं, त्याचा निलावा करण्यात यावा आणि टाकी व्हॅलिडिटी संपलेली आहे सर. की काय कारभार आहे सर? सर खरं सांगतो बघा तिथं. दुसरा प्रश्न सर असा मी काय म्हणतो सर, ग्रामसेवक कोण आहे? टाकीवर मी चढत नाही जाऊ शकतो. टाकी स्वच्छ करून घ्या उद्या. किती वर्षापूर्वी बांधल्या टाकी? 40. नवीन आपण काय प्रस्ताव दिला की नाही नवीन बांधायचा? हा नवीन बांधल्या, मग जुनी वापरात नाही ना? जुनी स्वच्छ करून घ्या, नवीन टाकी चालू करा. जुनी वापरात नसेल तर मग ती पाडून टाका. सर इथं बसलेली गावची जनता आहे, पाणी जुनी टाकी वापरत आहे. दुसरा प्रश्न असा आहे, गावामध्ये 3 फिल्टर आहे, एक ही ग्रामपंचायत मधून चालू नाही. जसं आणले तसं बसवले. हे गावचा विकास अशा पद्धतीने चालू काय काय 3 फिल्टर आहेत म्हणजे पाण्याचं वॉटर फिल्टर सर. 3 आहेत, त्यातला एक ही चालू नाही. आणि सर्वसामान्य जनता बाहेरनं विकत पाणी आणून पित्या. फिल्टरचं काय परिस्थिती आहे? हा मायकच एक आहे तर काय देणार त्याला? चला आता विषय चला दुसऱ्याकडे द्या. चला इथली गर्दी कमी करा. हॅलो
साहेब हॅलो, कासलिंगवाडीचा सर्वे नंबरचा रस्ता माननीय तहसीलदार साहेबांच्याकडे चला इथली गर्दी कमी करा. चला मामा बसून घ्या, इथं खुर्चीवर बसून घ्या. चला इथल्या बाजूला चला सगळे. हॅलो, हा बोला. कासलिंगवाडीचा माननीय तहसीलदार साहेबांकडे गेल्या 17 मे 2024 सर्वे नंबरच्या रस्त्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यानंतर 13/6/2024 पंचनामा सुद्धा झालेला आहे, पण अद्यापही त्या रस्त्याचा आदेश निघालेला नाही. जवळजवळ 1 वर्ष झालं. ते लवकरात लवकर आदेश काढून तो रस्ता आम्हाला मिळावा. स्थळ पाणी केले का? मी आलो का स्थळ पाण्याला? हो, स्थळ पाणीचा पंचनामा आहे सर. मी आलो होतो का? मी नवीन तुम्ही सुद्धा केलं सर? केलेलं आहे ना? तुम्ही सुद्धा ठीक आहे, आदेशसाठी राखी करून टाकतो. हो, ओके सर. बोलो. हे थांब रे 2 मिनिटं. थांब 2 मिनिटं. साहेब नमस्ते. तुमचे निवेदन असतील तर निवेदन नाही, तुमच्याकडे मागणी काय नाही, फक्त महसूल म्हणजे विभागाकडे मागणी आहे. तुमच्याकडे आहे ते माझं मी देणार, ह्यात काय मागत बसणार नाही. पहिला मुद्दा आहे साहेब, तुम्ही आम्हाला मीटिंग मध्ये सांगितलं म्हैसाळचं पाईपलाईन महिन्यात सांगा, तुम्ही वंचित असाल तर. म्हणजे पाईपलाईनच झाली नाही, वंचित कसं ओळखायचं? कशा 4 इंची पाईपलाईन होणार आहे शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी शेतात. ते पाईपलाईनच झाली नाही तर वंचित गट नंबर कसा ओळखायचा? पहिलं पूर्ण पाईपलाईन करून घ्यायला सांगा कॉन्ट्रॅक्टरला, अधिकाऱ्यांना. त्याशिवाय वंचित गट नंबर कळणार. सगळं काम चालू आहे की पण अर्धवट आहे म्हैसाळ. सगळं काम अर्धवट आहे. असं परिस्थिती अशी आहे, उकरण्यात दगड कशी ठेवले शेतात, शेतकऱ्यांनी स्वतः पैशात काढलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टरला चाऱ्या पाडून दगड तशीच ठेवलेत. एकही काम पूर्ण नाही. कोण करते काम? अर्धवट काम केलेलं आहे. रस्त्याकडून 60 पट्टे पाईप पुरलेले आहेत. किती वर्ष झाले ऑर्डर वर्क ऑर्डर? मुदत किती होती? 2 वर्ष. 2 वर्षात काम झालं नाही? मग पुढे काय करणार? कधी करणार? कधी? 2 महिन्यात. ठीक आहे, चला पुढं. साहेब दुसरा एक मुद्दा असा आहे, शेगावला सबस्टेशन आहे परंतु वीज पुरवठा बरोबर नाही. शेतकऱ्यांना फक्त 4 तास वीज मिळते, फक्त 4 तास. आज चप्रसवाडी 4 तास, उद्या बनाळी 4 तास, अशी परिस्थिती आहे. माईक दे साहेब. राज्यात विधानसभा लोकप्रिय आमदार गोपीजी. हॅलो, या भागामध्ये अगदी शिंगणाळे, लोगाव, औंढी आणि शेगाव या परिसरामध्ये एकच सबस्टेशन आहे आपल्या इथे. त्याच्यावर नवीन प्रस्तावित केलं का कुठं? नाही, एक ट्रान्सफॉर्मर आहे. आपण अजून एक प्रस्तावित करून मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचं काम पण चालू झालं 1 महिन्यापूर्वी. त्याला किती वेळ लागेल? 2 महिन्यात ते पूर्ण होणार आहे. ते पूर्ण झालं की इथला जो ओव्हरलोडिंगचा विषय तो मिटणार आहे. पण त्याच्या पुढची गोष्ट आहे की बाहेर ज्या लाईन जात आहेत त्याचं लोडिंग बायफर्गेट करण्यासाठी अजून नवीन लिंक लाईन टाकणं आवश्यक आहे. त्याला काय लागणार आहे? त्याला फक्त ती टाकताना जी शेतकरी किंवा जी अडवणूक भविष्यात होणार आहे काम करताना ती होऊ नये तेवढ्यात सहकार्य केलं तर. ते काम कधी सुरू होणार आहे? हे येता 1 महिन्यापर्यंत चालू होते ते लिंक लाईन. बघा, आता त्याला तुम्ही मदत करा. 1-2च पर्याय आहे तुमच्याकडं की दुसरा ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू आहे, त्याला 2 महिने लागतील, तोपर्यंत त्याला काही करता येत नाही. नंबर 1. आणि नंबर 2, दुसरी जी लाईन टाकतायत त्याला जरा शेतकऱ्यांनी सहकार्य करा. बांधवांना तुम्ही घ्या. साहेब आमच्यात आपले सेवा केंद्र नाही. कसला? आपले सेवा सरकार केंद्र नाही, सीएससी केंद्र नाही. काय त्याचा पर्याय नाही आहे? परंतु ते गॅस मिळवण्यासाठी, गॅस कनेक्शन देण्यासाठी. पण इथं अफिडेविट, उत्पन्न दाखला तशी कुठलीही आपली फॅसिलिटी नाहीये. नाही, मी आहे साहेब, मी रोज असतो आपल्यापाशी. करून टाका. कुणाला एकाला ध्यान चालू करा ना, एकाला कोणाला ध्यान चालू करा. चला दुसरं द्यायला नवीन देतो. चला बोला. एवढं मोठं गाव आहे साहेब, पीएससी आहे, एमबीबीएस डॉक्टर नाहीये. आम्हाला एमबीबीएस डॉक्टर पाहिजे. एमबीबीएस डॉक्टर अख्ख्या तालुक्यात नाही. या कालच्या आढाव्यात आलेला आहे, तर ते आता वरच्या लेवलवरनं डॉक्टर आपण घेऊ, त्याची काळजी करू नका. 2 डॉक्टर फक्त अख्ख्या तालुक्यात आहेत, हे दुर्दैवी आहे. हे कालच्या सगळ्या आढावा बैठकीत समजलं. तर THO मॅडम आणि आम्ही आता ते वरच्या लेवलनं आरोग्यमंत्री महोदयांना बोलून आम्ही एमबीबीएसचे डॉक्टर घेतो कंपल्सरी. त्यांना सक्तीचं इथं काम करायला लागेल असे ऑर्डर करून.
आणि आम्हाला टंचाईतून जे शेगाव पाझर तलाव आहेत, मोठं तलाव आहे, शेगाव क्रमांक 1 आणि 2 आहे आणि त्याच्यासोबत बरेच पाझर तलाव आहेत, ते आम्हाला टंचाईतून भरून मिळावे, त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत पिण्याचा. जत विधानसभा मामा थांबा गेलो. आमचं जलजीवनचं काम त्याविषयी झालेलं आहे. हे बघा, जे आता महत्वाचे विषय मी तुम्हाला सांगा, तुम्ही आता 20 आमचे हायस्कूल शाळा आहे, तिथून एक पाणंद रस्ता झालाय, तो डांबरी करून मिळावा, शाळेचं निवेदन आहे. मागणी मला द्या. देतो. आम्हाला जिथं साहेब मागणी आहे तिथं आम्हाला ऍडिशनल डीपी किंवा ते सगळी यादी आता साहेब येतात त्यांच्यावर आणि माझ्यावर ऍडिशनल डीपी ज्यांना पाहिजे, आता त्यांनी कुणी त्या विषयावरती बोलायचं नाही, त्याला निधी मी जिल्हा नियोजन मधून आणि राज्य सरकारकडून आणतोय. साहेब येत आहेत MSCBचे, त्यांच्याकडे किंवा माझ्याकडे तुम्ही जे डीपी पाहिजे ऍडिशनल त्याची यादी द्या. दुसरा असं साहेब, भूमी अभिलेखचा विषय आहे. भूमी अभिलेखचा काय साहेब, 2017 साली अर्ज दिलाय, क्षेत्र कमी आहे, क्षेत्र वहिवाटीला बरोबर आहे पण उतार्याला कमी आहे. हेल्पाने स्वतः गाडी माझ्या मित्राचं प्रकरण आहे पण ते दुरुस्त झालं नाही. एक भूमी अभिलेख तुला ऐकून घ्यायचं कोणाचं, आम्हाला इकडे भूमी अभिलेखचा विषय 2 माणसं बोला, ऐकून घेणार कोणाचं. भूमी अभिलेखचं कोण आहे त्यांचं लिहून द्या, सगळं त्यांचं काम करून द्या. बोला तुम्ही. जत विधानसभा लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि मान्यवर आजपर्यंत बसलेले सर्वांना, आपले सगळ्याची काही नावं माहीत नाही, सर्वांना अभिवंदन करून नवाळवाडी येथे नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे अंडरग्राऊंड. तो जुना सर्वे झालेला असून त्याप्रमाणे त्या पाईपलाईनचं काम झालेलं नाही आहे आणि दुसरा सर्वे करून चुकीचे पाईपलाईन केलेले आणि त्या खोऱ्यामध्ये जुनं 1972 साले कशाची पाईपलाईन नाही, पाणी पुरवठ्याची का टेंबूची म्हणतो तुम्ही? टेंबूचे योजनेचे. आणि त्याच्यामध्ये 89 गट नंबर मध्ये पाझर तलाव आहे, 1972 साली तलावा झालेला आहे. पूर्वी आश्वासन दिले त्या तळ्यामध्ये पाणी सोडणार आणि त्या तळ्याला वंचित करून तळ्याच्या खालून 800 ते 1000 किलोमीटर अंतरावरून प्रयत्न केलेले, ते आम्हाला मान्य नाही. आणि त्या तळ्यात पाणी सोडलं तर 150 ते 200 शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. नाही सोडल्यानंतर 150 ते 200 शेतकऱ्याचा काय विषय कळाला. थांबा, मग काय करता येईल आपल्याला? सबलाईन तुम्ही टाकाल ना तलावात? हे बघा, त्या तलावासाठी एक लाईन टाकून नवीन. पण आपला एकच विषय, आमचं सगळं आग्रहाची विनंती आहे, मेन लाईनचं पाणी त्या पाझर तळ्यामध्ये गेलं पाहिजे. हा, द्यायला होतोस. मेन लाईन कशी जाईल आता? तेवढीच जाते काय? मंगळवारी आम्ही अधिकाऱ्याची पद्धतीची लाईन टाका. सबलाईन टाकता येते ना? सबलाईन टाकवा. बोल सबलाईन. बोला. कशाला मीटिंग अशी डेक्टर करताय? कारण उगाच आपलं पुढं म्हणून. मी सकाराम हिरवे, चपराजवाडी, बोरापा, काशीराम आणि सकाराम, आम्ही 3 भाऊ असून हायस्कूलला रस्ता नाही. 317 गटामध्ये बोरापा 4 इमारती बांधल्या, 12 2-3 इमारती बांधल्या. मी घर माझं आहे तेवढंच आहे, माझं घर अडवलेलं आहे. तर मी सध्या आता दुसऱ्या रानात जाऊन सुद्धा मी पत्र मारून राहिलेलं आहे. ही सत्य गोष्ट आहे का, खरी आहे का खोटी एवढंच बोलायचं. काय झालं बघा, मी सकाराम हिरवे, 317 मध्ये आम्ही 4 भाऊ आहे, 3 भाऊ आहे. बरोबर 4 इमारती बांधल्या, त्या बाळासाहेबांना 2-3 इमारती बांधल्या. माझी एक 6 इमारत 6 कौला आहे ती. त्या ठिकाणी मला तुम्हाला खरीद घेतलेल्या जमिनीत मला तुम्हाला माझं अंगण केलंय. आणि आता माझा पोरगा लोकांच्या रानात पत्र मारून आलाय. माझी पाळी खरीद घेतलेल्या जमिनीत पाळी सुद्धा मला आज 8-10 वर्ष झाली आणून देत नाही. ही खरं का खोटं चौकशी करा. चपरासवाडी. कुठली वाडी? चपरासवाडी म्हणून. चपरासवाडी. हा, एवढं नाही बोलत. ते विजिट करा. हॅलो, तुमच्याकडे सोमवार मंगळवारी येतील. मेन लाईन तिथं देता येत नाही, सब लाईन टाकू. फॉरेन कार्ड आहे ना तिथं 3 ठिकाणी. तुमच्याकडे मंगळवारी पाठवा.
मंगळवारी तुमच्याकडे अधिकारी येत आहेत ते मला रिपोर्ट करतील, मग आपण त्या पद्धतीने करू. असू द्या. हॅलो आमदार साहेब, शेगाव आणि शेगावच्या पंचकृषीमध्ये एक वाड्या वस्ती म्हणून एक 20 गाव आहेत. तुम्ही व्यवस्थित ठेवा, मग हे एकदम 4-5 मायक कोण घेत नाही. 4 माईक सांगितले होते इथं सुद्धा. हा, हे एवढी मोठी गर्दी. हॅलो सगळा गोंधळ उडतो. हा बोला. एक 20 गाव वाड्या वस्ती आहेत, ग्रामपंचायत आहेत 17-18. तर एक आम्हाला इथं शेगावमध्ये एक चौकी आहे, पोलीस चौकी, ती नादुरुस्त आहे. ते नादुरुस्त असल्यामुळं तिथं कोणी थांबत नाही. पोलीस चौकीला माणूस बसतो आपल्याला तर अद्याप काय कोण एस्टिमेट कोण करेल? एस्टिमेट करून घ्या. पोलीस चौकी दुरुस्ती तुमच्या मालकीची आहे ना? एक होते ना, ते दुरुस्त करून घ्या तुम्ही. एक अद्याप पोलीस मिळून त्या ठिकाणी हवालदार आणि 2 कॉन्स्टेबल. पोलीस चौकी नादुरुस्त आहे, ती दुरुस्त करू आणि तिथे एक हवालदार आणि 2 पोलीस कंटिन्यू बसतील अशी व्यवस्था करू. त्यामुळे जरा रात्रीचे जे खोटे चोर आहेत त्याचे प्रमाण वाढलंय, त्या चोरा पण जरा कमी होतील ना. सर माझा 155 दोन्ही अभिलेख विभागाला प्रश्न आहे. हॅलो नाही, हे 8 दिवसाच्या आत तुम्हाला करून देते 155 त्यांच्याकडे करून देते. ठीक, तुम्हाला पाहिजे सर माझा दोन्ही अभिलेख विभागाला माझा प्रश्न आहे. वाळेखिंडी आणि कोसारी हद्दीतल्या शेतकऱ्यांना मोजणीसाठी अर्ज केला. मोजणीला शासनाचे कर्मचारी आले, मोजणी झाली आणि त्या पिरियडमध्ये आम्ही अपोजिट बाजूला असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या की मोजणी होणार आहे, तुम्ही तिथं लगतच्या शेतकऱ्यांनी यायला पाहिजे. आमच्या समोर मोजणी झाल्यानंतर आमचं 10 फूट शेत कोसारी हद्दीतल्या शेतकऱ्याकडे गेलंय. मग शासनाच्या जे कर्मचारी आले त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात आलं, त्यांनी दगडे वगैरे हद्दी फिक्स करून दगडे रोवून दिले. दिनांक 27 सप्टेंबरला, जवळजवळ आज 4 महिने झाले. 4 महिन्यानंतर त्या कोसारी हद्दीतल्या शेतकऱ्यानं 2 दिवसापूर्वी शासनाच्या अधिकाऱ्यांच्या समोर रोवलेली हद्दी फिक्स करून रोवलेली दगडे उपसून फेकले. तर माझा दोन्ही अभिलेख विभागाला प्रश्न आहे की शासनाच्या कर्मचाऱ्यांनी हद्दी फिक्स करून रोवलेली दगडे त्या शेतकऱ्याला उपसून फेकण्याचा अधिकार आहे का? नाही की. बर, त्यांना मोजणी मान्य आहे म्हणून त्या तिथं सह्या सुद्धा केल्या. त्या दिवशी मोजणी मान्य आहे म्हणून सह्या केल्यात. कोण आहेत ते बघून घ्या. कोण होता तुमचा माणूस? पाठवा त्यांच्याला. तो माणूस आहे कोसारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षक आहे, अंकुश सांगोलकर. आणि ह्या माणसाच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4ही बाजूला जेवढी लोक आहेत त्या सगळ्या लोकांशी ह्या मास्तराचा वाद आहे. चला आता असू द्या, आम्ही येतो तिथं. बसा तुम्ही लगेच सुरू होता. बसा. हॅलो काय काढून देतो. ठीक आहे सर. नमस्कार. कोसरचा विषय आहे शाळेचं दुरुस्तीचं टेंडर म्हणून 4 महिने झालं, तर ते कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालतात सरपंच आणि ग्रामसेवक. 4 महिने झाले शाळेचा विषय आहे. कालच्या पावसाळ्यात शाळा पूर्ण ते साहित्य भिजलं शाळेतलं. भोसले वस्ती शाळेचा विषय आहे. त्या शिक्षकांना पत्र पाठवले, व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, फोटो टाकले. कुठली भोसले वस्ती? कोसारी भोसले वस्ती शाळा. कोसारी 4 महिने झाले टेंडर निघून ते काम करत नाही. कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक आणि सरपंचाला पाठीशी घालतात. सरपंचाला सांगितलं तर काम करू असं. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? अभय पाटील म्हणून कोणता आहे? कुठला आहे? जगचा. कोण आहे पंचायत समिती? अक्षय पाटील. का नाही करत काम तो? 4 महिने झाले टेंडर. काय 6 महिने टेंडर झालंय, साहित्य दिले, त्याला जबाबदार कोण? अहो ते एका सगळ्याला काम दिलं कसं होणार साहेब? ते काम कसं करलं? आज रात्रीच्या पावसाला पूर्ण साहित्य पास झालं. रोज तिला काय लागतंय हो? त्याला उद्याच काम चालू कर म्हणा. उद्या होईल का चालू? हा व्हिडिओ टाकल बाळा परवा दिवशी सोशल मीडियात. बरं साहेब, दुसरा विषय आहे कोसारीचं तलाठी आणि सर्कल. माझी नोंद आहे स्वतःची. 21 दिवस होऊन गेल्यात, कोणाला हरकत नाही, काय नाही. तर 2-3 हजार रुपये त्यांना खर्चाला पण दिले दुसऱ्या माझ्या मित्राला, तरी ती नोंद करत नाहीत. माईकवर कसं बोलताय? जे सध्या परिस्थिती साहेब माझ्यासारखे झाला म्हणलं दुसऱ्याच काय होणार आहे साहेब? करून द्या त्यांचं. उद्या कोण आहेत अण्णासाहेब कोसारीला?
कोसारी तलाठी पुढे या. सर्कल साहेबांनी मंजूर दिलं नाही म्हणतात तलाठी. नाव काय तुमचं नाव सांगा. खडतरे सचिन खडतरे. सचिन खडतरे. खडतरे का गडगडे? खडतरे. हॅलो विषय होता. अरे 2 मिनिटं. हॅलो 1 मिनिट त्यांचं होऊ द्या मग बोला. कासमिंगवाडी. हो अण्णासाहेब त्यांची नोंद करून द्या सोमवारी. काय झालं का? चला बोला. साहेब काय झालं होतं वायखिंडी वीज बोर्डामध्ये 33 केव्हीची लाईन जत सबस्टेशन मधून तावरवाडी मार्गे वायखिंडीला येते. ती तावरवाडी ते जत जी लाईन आहे ती एकदम जुनी आहे आणि पावसाळ्यात वारं जरी सुटलं तर ते तिथं फॉल्ट तयार होतोय आणि त्याच्यामुळे 2-2 दिवस लाईट ट्रिप असते वायखिंडीला. आणि हा जुना प्रश्न आहे साहेब. आतापर्यंत सगळं सांगून झाले. एक तर ते लाईन नवीन टाकून द्यावे, नसेल तर शेगाववरून वायखिंडीला आहे अशी पहिली लाईन जोडून द्यावी. पहिली शेगाववरून चालू होती तावरवाडीवरून जोडली. आपल्याकडे जत जे 110 केव्ही सबस्टेशन आहे तिथून वीज पुरवठा होतोय. पूर्वीचे दावडवाडी सबस्टेशन आधीच आहे, तिथून पुन्हा वायखिंडी नवीन झाल्यामुळं पण ते जत ते दावडवाडी जुनी नाहीये, काही नाहीये. म्हणजे कधीतरी वादविवाद झाला नाही साहेब. 2-2 दिवस ट्रिप होते लाईट. एकदाच फक्त विजा पडल्यामुळे जवळजवळ 20 ठिकाणी भागातली लोक लागले. बाकी इतर वेळी नाही, एवढा विषय नाही. मिळते की काही अडचण नाही. हॅलो वारं सुटलेलं नाही, पावसाच्या आधीच लाईट जाते आणि 2-2 दिवस ट्रिप असते लाईट. त्याचा फॉल्ट होऊन देत नाही. बघा वारं किती सुटतंय दिवसात मग साहेब एकदा सुटते पण 2 दिवस लाईट येत नाही. बघा ही अडचण आता शेगाववाल्यांना सांगितलं पण तिथं काय अडचण आहे ते बघून घ्या साहेब. ते बघून घ्या चेक करून. जिथे कुठं मेंटेनन्स असेल ते करून घ्या. हॅलो मेंटेनन्स करायला त्याला लागणार काय निधी लागला तर आपण उपयोग करून देऊ साहेबांना बोलून. हॅलो चला कासमिंगवाडी कोळीगुरे डीपीची अडचण असे डीपी 100ची आहे. आणि त्यावर लोड जास्त आहे आणि डीपी आहे कासमिंगवाडी हद्दीत आणि 13-14 मोटरी कोसर हद्दीत आहेत आणि त्या कोसर हद्दीच्या मोटरीला डीपी दुसरा मिळावा त्याच्यामुळे आमचं लय हाल व्हायला साहेब लिहून जाते. हा त्याला कोळी लक्ष्मी दसरात. हॅलो सर. हा हॅलो वाईखिंडीत माझं 65 नंबर गट नंबर क्षेत्र आहे. अर्धा एकर जमीन माझी बागायत आहे. असे प्रत्येकी 25 जणांचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला 150 ते 200 मीटर पलांपड आहे. तिथून आम्हाला रस्ता मिळावा. बाजूचे शेतकरी रेटारेटी करतात. त्यांच्याकडे रस्त्याची मागणी करा. हे येतील तुमच्याकडे व्हिजिट करतील, तुम्हाला रस्ता देतील सर. आमच्या जवळ सर्वे नंबरवर आहे ना पलांपड आहे. पलांपड येतोय तो 25 शेतकरी. तुम्ही 25 शेतकरी मागणी करा. अर्ज द्या साहेबांच्याकडे. साहेब व्हिजिटला येतील पुढच्या आठवड्यात तुमच्याला. हॅलो बोला. हा साहेब बिरनाळा आणि बागेवाडीचे शिवजा रस्ता आहे आणि तिथून शेतकरी एक रस्ता शेतकरी आपल्याला वाढच देत नाही. तिथं रस्ता जायला येत नसता. कोण आहे शेतकरी? आपले काकासाहेब रुपनूर. त्यांना समजावून सांगू ना. नाही साहेब पाठीमागे जायला रस्ता आहे पण ते समोरचा 400 फुटाचा रस्ता देत नाही तो. आणि बिरनाळा बागेवाडी शिवचा रस्ता आहे तो. बिरनाळ बागेवाडी शिवेचा रस्ता हायवे लगत आहे साहेब तो. अडवलेल्या माणसाचं नाव आणि तुमचं नाव. काकासाहेब रुपनूर आणि काकासाहेब रुपनूर. आणि आणखीन साहेब अजून एक मागणी आहे. आपली बागेवाडीची सजा जी आहे ती कुंभारी मंडलाधिकाऱ्याला आपल्याला घ्यायची आहे. बागेवाडीची जी सजा जी आहे ना कुंभारी मंडलाधिकाऱ्याला पाहिजे आपल्याला. ते यांच्या हातात नाही. मग ती तेवढं ऍडजस्ट करून द्या. काय अडचण आहे तुम्हाला? अडचण काय सांगू? हॅलो कोण आहे तलाठी? त्यांना सांगतो. सांगा त्यांना. हॅलो द्यायला चला. हे तिथून बोला. बाईक घ्या. चला तिकडे नंबरला. हॅलो काय दिलंय ते साहेबांना दे. ते बसले बघ. बनगर साहेब. सर दाजी पाटील कुंभारीवरून बोलतोय. तर काय झालंय रस्त्याचे जे 60 पट्टे आहेत त्याच्यावरनं अपघात होऊन जर एक नागसपाटे पण महिन्याला 5 ते 6 लोक मारतात. कुठल्या 60 पट्टे? रस्त्याचे 60 पट्टे नाहीत का सगळ्या म्हणजे हायवे रोडच्या पण पीडब्ल्यूडीच्या ते दुरुस्त करत नाहीत.
कुठल्या साईड पट्ट्या दुरुस्त व्हायचे राहिले? रस्त्याच्या साईड पट्ट्या आपल्या मेन रोडच्या आहे, नॅशनल हायवेच्या. रोड म्हणजे महिन्याला 6 माणसं मरतात आमच्या कुंभारीच्या दोघांनी त्यांनी एकूण दवाखान्यात आज बरोबर अजिबात दुरुस्ती त्याचा करतात. नॅशनल हायवेची लोक नाहीत, आज आपण त्यांना बोलू, मी तसं पद्धतीने बोलतो. आणि पिरवडीची पण परिस्थिती तशीच आहे. पिरवडीच्या कुठल्या रस्ते सांगायचा अधिकारी आहेत? कुंभारी कोसारी आहेत पुढं टपरावर रस्त्याला पण साईड पट्ट्या अजिबात भरत नाहीत. हो माळी साहेब, साईड पट्ट्याची काय परिस्थिती आहे? नुसतं ट्रॅक्टर फिरवून देतात आणि विषय संपवून देतात. ते रस्ते चांगले होते पण साईड पट्ट्याच्या बद्दल दुर्लक्ष होते. जरा आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगा खालच्या करायला. आणि कुंभारीत प्राथमिक आरोग्य केंद्र होऊन जवळपास 4 वर्ष झाले. बघा तो विषय आता चाललाय, तिथं आता पदमंजूर झाली का? 4 वेळा उद्घाटन झाले त्याचं. 4 वेळा उद्घाटन झाले त्याचं. हा विचारते नव्हते लोक. मी बोलते सर. नाही सर, आम्ही उद्घाटन असं ऑफिशियल नाही. मी सांगते सर नाही तसं ऑफिशियल. आणि अधिकारी लोक फक्त आढावा मीटिंग मध्ये बोलतात ना, पुढे माग कारवाई काय सुद्धा करत नाहीत. त्यांना माहित आहे की 4 बोर्ड आहेत तिथं, 4 बोर्ड. सर अजून इलेक्ट्रिसिटी झालेली नाही. त्या दवाखान्यासाठी अक्षरशः माझं 5 वर्षांनी कागदपत्र काढण्यासाठी तिथलं मॅडम ते हो मी येऊन बघून गेले. तिथं इथलं इलेक्ट्रिसिटीचं काम चालू आहे. ते झालं की आपण ताबा घेऊन चालू करूया. असं फक्त मीटिंग मध्ये म्हणताय साहेब, प्रत्येक मीटिंगला तुम्ही हेच उत्तर देताय. नाही इलेक्ट्रिसिटी काम झाले की आपण बघूया. मॅडम हा मागच्या आठवड्याला मीटिंगला तुम्ही हेच उत्तर दिलं. काय होणार आहे ते? नाही असं नको आहे. तुम्ही तारीख सांगा, मी उद्या करतो. ते इलेक्ट्रिसिटीला ते परमिशन नाही तिथं. नाही इलेक्ट्रिसिटी झाली की लगेच आपण मॅडम इलेक्ट्रिसिटीला परमिशन देत नाही, मी सांगतो ना. ते हेच देत नाहीत. पण हा विषय तुमचा बघा, दुसरा विषय आहे. तुम्ही मॅडम काय म्हणजे कधी चालू करणार ते? चालू कधी करणार ते म्हणलं? आपण ताबा घेतला, इलेक्ट्रिसिटी झाली की लगेच आपण चालू करूयात. 4 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिसिटी सर इलेक्ट्रिसिटीचं काम चालूच झालं नाही. त्याला परवानगी आज देखील केला नाही पेडब्ल्यू सर. एजन्सी कुंभारी दवाखान्याचं काम कोणाकडे आहे? पीडब्ल्यूडी कोणाकडे आहे? इलेक्ट्रिकल कोण आहे? चला उद्या मी जरा विचारू घे. तुम्ही बर त्याला उद्या विचारा काय कशासाठी काम थांबले, करून टाक. चला हॅलो सर बोला. काय 112 तुम्ही कॉल करा, हे पोलीस पाठवून देतील. काम चालू करा. लाईट आली, माईक वर बोला. तिकडून बोला, माईक वर बोला. काय विषय? ठीक आहे. आमदार साहेबांच्या बैठकीत नाही, मी साहेबांना म्हटलं नाही आला अजून माझ्याकडे, फोन नव्हतो बघायला साहेब. ते चेतन ठीक आहे दिलेलं नाही माझ्याकडे, मी सकाळी बघून आलो. देतो. चला बोला पुढं. हॅलो, पुढची बैठक आहे मला बनाळीची. हा सर, एक मिनिट. काय करायचंय?
नाही पण असं चारित्र्य प्रमाणपत्र त्यांना पोलिसांचं लागतं ना. माझं चालतंय ऑफिसला. हॅलो सर, माझा वृक्ष लागवडीचा तो विषय आहे. आपल्यात काय होते, तुम्ही आता वृक्ष लागवड करायला सांगताय. जर तालुक्यात कोण आहे? हा बोला, देतो देतो देतो. देतो मी तुम्हाला करून देतो. चला रे, बाकीचे कोणाचे विषय आहेत का मागं? हॅलो, प्रतापगड गावामध्ये दारूबंदीचा विषय महत्वाचा आहे. अवैधरित्या हातपट्टी दारू विकली जाते, त्याच्यामुळे बरेच जण व्यसनाच्या आहारी करून टाका सगळे. प्रतापगड गाव आज संध्याकाळी. आणि विषय काय झालाय, 3 ठिकाणी अवैध दारूबंदी आहेत आणि त्यांची तोंड सुजायला लागले. म्हणजे पिणाऱ्यांची एवढी बेकार दारू आहे, जोर भेटण्यासारखं आहे. आणि वाद कंटिन्यू गावात 112ला कॉल करून महिन्यातून 10 ते 12 कंप्लेंट जातात पोलीस स्टेशनला. 112ला प्रतापगडच्या बंद करून टाकू. हा. हॅलो, चला आज दुसरा विषय सर. हॅलो, जल जीवन मिशन प्रतापपूर हप्ता आलाय साहेबांना भेटा. बीडीओ साहेब. हॅलो, येते बीडीओ साहेब. जल जीवन मिशन प्रतापपूर हे काम पूर्ण इन्स्ट्रुमेंट वगैरे झालं, त्याचं टेंडर अजून झालेलं नाही. ते होईल आता. परवली बैठक घेतल्या सगळ्या कामांची, ती जलजीवनची सगळी कामं मार्गी लागतात. ओके, धन्यवाद. आणि दुसरा मुद्दा पाटील साहेब, एक मिनिट. जिल्हा परिषद शाळा 2 आहेत प्रतापगड गावामध्ये, त्यांच्या शिक्षक कमीत कमी 4-4, 5-5 वर्ष तिथं आहेत आणि ते शिक्षकांचं आता लक्ष नाहीत, म्हणजे शिक्षणावरती, शिकवण्यावरती. जवळचे स्थानिक आहेत सगळे शेख साहेब, जेणेकरून त्या सर्व शिक्षकांच्या बदल्या करून नवीन शिक्षक भरती तिथं करावी. जिल्हा परिषद शाळा हमीदनगर सोनीकर वस्ती आणि जिल्हा परिषद शाळा प्रतापपूर या दोन्ही शाळांच्या दुसऱ्या शेतकऱ्यांच्याकडे जाता प्लीज. चला आता दुसऱ्या माय सगळे बसून घ्या प्लीज. हॅलो, बसून घ्या, जात नाही तुमचं ऐकल्याशिवाय. बसा. हॅलो गेलेच विषय मांडणार आहे, सगळ्या गावाला तुम्ही मांडत बसू नका. आमदार साहेब, दोन्ही अभिलेखला अर्ज करून जवळजवळ 1 वर्ष झाला, अजून आपलं शेतीचं दुरुस्त करत नाही, मोजणी देत नाही. कशाचा? भूमी अभिलेखला पैसे भरून. बघा, भूमी अभिलेखची आपण बैठक लावतोय. ते साहेब कुठे आहेत भूमी अभिलेखचे? हा क्लार्क आहे, म्हणून आपण त्याची एक सेपरेट बैठक लावू. भूमी अभिलेखची बैठक पुढच्या आठवड्यात लावतो. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही या 1-2-3 तास आपण वेळ त्यासाठी घेऊ. आणि आपल्याच सांगोल तालुक्यात आपण पूर्वी लाईन घेतलेली आहे, एक 15-16 विहिरींचं कनेक्शन घेतलेलं आहे. तिकडून आपल्याला टीसी दिला होता सांगोल तालुक्यात हरमणी साहेबांनी आपल्याला. आणि तिकडून आता काय झालं, 4 वेळा टीसी जवळ आम्ही पदर खर्चान भरला आहे. आणि आपल्याला लाईट आपल्या तालुक्यात आपल्याला लाईट पाहिजे ती. पूर्वी सांगोल तालुक्यात घेतलेले आहे. हा, ते आणि आता त्याच्या तारा सुद्धा खाली आलेल्या ज्या ट्रॅक्टरला थटायला नांगरा सुद्धा येत नाही. आता सांगोल तालुका देणार का इथून पुढं? हा, तिकडचा टीसी झाला तर आपण देणार का? शेतकरी आपले आणि टीसी तिकडून देतात, ते देणार त्याला दुरुस्त करून. आता स्वखर्चाने आम्ही 3 वेळा आणला. एक काम करा, तुम्ही साहेबांना ते द्या सर, सर मग ते काय करायचे बघते. 15 आपला ड्युटी से. चला. आणि आव्हाडा कंपनी साहेब आपल्याला पहिल्यांदा आपल्या बेवनूरला सोलरचं काम चालू आहे. त्या कंपनीने पहिल्यांदा शब्द दिलाय आम्हाला, काय बेवनूरला तुम्हाला लाईट देतो आणि मग बाहेर राहिले लाईन आम्ही तिकडे दुसरीकडे नेतोय. आणि आता ते काय म्हणतात, आता इथं सब डिव्हिजन नाही, हे नाही, आम्हाला जागा अजून दुसरी घ्यायची आहे. आवाजाचे अधिकारी तुम्ही आम्ही असं बसू एकदा. आणि आपल्याला बेवनूरला लाईट दिल्याशिवाय आम्ही पुढचं काम चालू करू देणार साहेब. नाही, काम चालू राहू द्या. त्यांना आणि तुम्हाला असं एकत्रित आपण तहसीलदार साहेबांच्या बैठक करू. साहेब, आवाराचे अधिकारी पण इथं आलेले आलेत का? कोण आहे आवाजाचं? त्यांनी इकडे तुम्हाला बोलायचं म्हणजे जरा हेच आहे. तिथं आता प्रोजेक्टचं काम चालू आहे, तिथून धावडवाडी सबस्टेशनला फिडिंग होते. त्याला सोलार करू द्याला सगळं. 1 कोटी रुपये द्या त्याला फंड. मराठी बोलतो का हिंदी? हाँ हिंदी. वो बेवनूर का क्या विषय है? सर भाई कुछ आप लोगों ने उनको बोला था हम पूरी लाइट दे देंगे उनको.
नहीं सर कुछ वैसे DCL और उनका इशू है सर, हमारा आबादा का कोई नहीं issue अरे आवाज आता है आपने एक आश्वासन दिया था की काय झालं देवनूरला तिथे जवळ सबस्टेशन नाही आता म्हणून ते धावडवाडीला फिडिंग होतंय. देवनूरसाठी आपण स्वतंत्र ADB स्कीम मधून एशियन डेव्हलपमेंट बँक याच्या माध्यमातून लोनद्वारे सबस्टेशन प्रपोज केलंय. तिथं होणार आहे ते. ADB ची माणसं बघून गेले. नाही हे काय म्हणतायत की ह्यांना आम्ही जागा दिल्यामुळे आमच्या गावाला लाईट देणार असं काय ठरलंय का? नाही फ्री मध्ये एक काम करो, अभी उनको 1 करोड़ रुपए दे दो, आप साहब को और रिपोर्ट करो CM साहब को, मैं उसका फॉलोअप 1 करोड़ रुपए दे दो. याचं पूर्ण सोलरवर करून टाका ना सबसिडी. कुठलं यांचं गाव पूर्ण सोलरवरती करा. सोलर होऊ शकते का पूर्ण गावात? घरासाठी घरगुतीसाठी हा मग ते घरगुतीसाठी तयार नाही. घरगुतीसाठी करता येते. शेतीच कोण म्हणले तुम्हाला? मला माहित नाही. देणारच की आम्ही वाळेखिंडीवरून देणार तुम्हाला. आता जिथून आहे प्रोव्हिजन तिथून लाईट देणारच की आपण दिवसा. मग तीच लाईट का तुम्हाला दिवसा लाईट द्यायचं ठरलं एवढं झालंय का? सोलर फिडर होणारच आहे ना. देणारच सगळे लाईट आता दिवसा देणार आहे तालुक्यात. वाळेखिंडीवरून तुम्हाला आपल्या ती तयार झाली का नाही काय म्हणली होती तुम्हाला देऊन आम्ही तिकडे नेणार आणि सबस्टेशन बेवनूरला होणार. त्यांनी आता काय बेवनूरला सबस्टेशन होणार आहे. एक मिनिट सबस्टेशन साहेब बेवनूरचं कॅन्सल केलं आणि लाईन टाकून ही सगळी लाईट धावडवाडीला घेऊन चालली. आपल्याला नाही त्या गावात तर सोलर दिवसा द्यायलाच पाहिजे ना. हमारा क्या है सर, हमारा MSCDCL से जहाँ भी सब स्टेशन मिलता है वहाँ पे जोड़ते हैं. साहेब मीटिंग घ्यायची. महत्वाचा विषय 53 एकर गावातली जमीन आहे. त्याचं सबस्टेशन आहे की प्रपोज पण आता तयार नसल्यामुळे ते दावडवाड्याला दिवसा लाईट मिळणार का? मिळणार आता हो. तुम्ही कुठे जोडलं तर दिवसा लाईट येणार. एवढाच विषय आहे आपला. मिळणार तोच की दिवसा लाईट तुम्हाला द्यायची एवढाच विषय आहे. ठीक आहे ते मिळणार आहे. मला सांगा तुम्ही आता वाळेखिंडीला जोडलं. कुठे जोडणार आहे? वाळेखिंडीला दावडवाडीला. पण ह्यांना दिवसा लाईट आपण देणार का? वाळेखिंडी मधून देणार दिवसा कंटिन्यू. होय ठीक आहे विषय संपला. कुठं जोडलं नाही तुम्हाला? फक्त तिथे एकच ट्रान्सफॉर्मर आहे आता. तुम्हाला विषय दिवसा लाईट देण्याचा एवढा जायला परत मला अडकव झाला. बरोबर ना? तेवढाच विषय पाहिजे आम्हाला. ठीक आहे. हॅलो चला गर्दी केली करा प्लीज चला. हे सोलारची मिटिंग घेऊ आपण त्यांच्याबरोबर एक वेगळी. आता गोंधळ करू नका. सोलारची मिटिंग आपण वेगळी. तुम्ही बसा चला. दुसऱ्यांच्याकडे द्या आता माईक. ते दुसऱ्या कोणाचा विषय आहे का? चला बोला. हॅलो एकाने एकच विषय मांडणार आहे प्लीज. अरे त्यांना काय बोलू नका. सरपंच आहे ते. सर बेवनूर मधील सर्व्हरवरती 2 नंबर DP वारंवार देत आहे त्यामुळे आम्हाला 100ची DP मिळायचं आहे. हो त्याला 100ची DP द्या. बेवनूर सर्व्हरवरती 2 प्रेसरचा DP आहे 100चा द्या 2 दिवसात. चला. वाळेखिंडी मुंबई गाडी परत चालू करावी. वाळेखिंडी मुंबई ST गाडी 8 वर्ष झालं बंद आहे. ठीक आहे. ती लिहून घ्या रे. वाळेखिंडी मुंबई. असं एकच प्रश्न माझा. ती झाडं तोडतात इतके लोक तालुक्यात. रोज 10 ट्रक लाकूड वाहतूक केली जाते कुंभारीवरनं. ती झाडं तालुक्यात तोडली जाते. प्रॉपर कुंभारीत तालुक्यात कुंभारी मध्ये जाते. झाड तोडीचा विषय आहे रोज जाते. संध्याकाळी तुम्ही बघा कधी पण 10 ट्रक वाहतूक होत्या. हॅलो साहेब. हॅलो साहेब पडळकर साहेब सिंगोनाळीमध्ये. हॅलो पडळकर साहेब हॅलो. बेरड वस्तीच्या तलावाचं काम कागद घालून पॅकिंग करायचं 2 वर्षापूर्वी झालेलं आहे. कागद त्यांनी काय सुद्धा गाठलं नाही. नुसतं पिच्चिंग वरलं उपस्थित तसंच ठेवलंय. काम करताना तुम्ही कुठं होता? आम्ही असून काय करायचं ती कवा केली आम्हाला माहिती सुद्धा नाही. आपल्या तालुक्यात आता जेवढी कामं होतील ते कामावरती तुम्ही लक्ष द्यायचं गावकऱ्यांनी. द्या ना तुम्ही. आपल्या गावात तलावाचं काम होतंय जरा चक्कर मारून या. काय त्यात मटेरियल भरतेत, काय दगडं टाकतात का, काय करतात, सिमेंटची बनणारे होते त्यात काय भरतेत. तुम्ही जरा थोडं एक सामाजिक भान ठेवून जरा लक्ष दिलं पाहिजे ना गावाला. पण ते साहेबाचं काम आहे ते सरकारचं काम आहे असं करू नका. तुम्ही स्वतः त्या कामावरती जावा. तिथं कागद टाकला का
परत ते लिकेज होते, मग काय सरकारचे पण पैसे जाते. तर तुम्ही काम करा. आता तुम्ही कुठलं तलाव आहे तो? बेरड वस्ती मारनरवाडी. कोण आहे जलसंधारणचा? हे तुमच्याकडचं काम आहे का? बेरड कागद यांनी घातलेला नाही. यांनी साहेबांनी कागद घातलेला नाही. कागद घातला नाही तुम्हाला भूलतापातून पाठवले माहिती. आता सध्या जायचं सगळ्यांनी जायचं तलावापेक्षा किती 30 फुटाच्या वर कागद घातला नाही जमिनीपासून. आम्ही बघितलं ना, आम्ही तर तुम्हाला सांगितलंय साहेब ही करू नका. हे कागद पूर्णपणे तुम्हाला कॅनल आता भरून जातोय खाली पाठायचं नाही घातला. किती पण अरे याकडे असं नसतं ते. आम्ही केलेलं आहे ते. तुमची त्याची वस्तू होती का साहेबांनी? तसं नसतं ते. आम्ही 17ला सांगितलं साहेबाला सर ही करू नका. काय सुद्धा काम केलेलं नाही त्याने. बघा हे अशी काम आता किती कामं सुरू आहेत तुमच्याकडं? आता कुठलंही काम तालुक्यात चालू झालं मला बोलवायचं. कुठल्याच कामाला कागद घातलेला नाही केले का नाही. कुठल्याच तालुक्यात त्या कामाला कागद घातलेला नाही. कुणी बी सांगू दे. पूर्ण चौकशी करा पडळकर साहेब. ठीक आहे आपण कोण सोडा काढा तुम्ही पूर्ण चौकशी करा आणि मग त्याचा निर्णय करा. ठीक चला द्या 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 त्या शिंगोरामध्ये जे म्हैसाचं पाणी येतं ना, औंढे हद्दीतून पाणी येतंय. एकच कॉक शिंगराला दिलाय. त्याचं पण जे कॉक आहे ना तो औंढे हद्दीत आहे. कारण औंढीचा सरपंच त्या काळात जो होता तो काँग्रेस काढता येतो का? काढता येतो. ते काढण्यासाठी आम्ही बरेच कोण आहे? कोरोना वस्तीमध्ये काढायचं आहे. म्हैसाचं ते कॉक कुठं काढायचं लिहून घ्या. शिंगराला हद्दीत कॉक शिंगराला हद्दीत होत नाही आणि तिकडे पाणी जास्त होतं. किती दिवसात काढू शकतो आपण? नाही चिंगण काढायचं आहे. बघायचं काय साहेब लाईनवरच काढायचं आहे ना? तर लाईन काय करायचं तुम्हाला? कॉक कुठं काढायचं? आमच्या शिंगराला हद्दीत काढायचं. तिथं लाईन आहे का? जुनी लाईन लाईट साहेब लाईन टाकली. पूर्ण लाईन औंढे हद्दीत आहे आणि औंढे हद्दीत असल्यामुळं शिंगराला एकच कॉक आहे साहेब. जो कारण साहेब त्या लाईनला पण जवळ बघा तो औंढला लाईन पाहिजे असतो. आम्ही साहेब 30,000 डीडी काढा स्वतः. तुम्हाला काय पर्याय काय? आम्हाला साहेब शेपट लाईन पाहिजे तिकडं शिंगराला हद्दीला. नवीन लाईन प्रस्तावित करा. तिकडं पाहिजे साहेब आम्हाला. कधी सांगू त्यांना? मंगळवारी हे साहेब येतील. त्यांना कुठं लाईन पाहिजे दाखवा तुम्ही. साहेब त्या तळ्यामध्ये साहेब कुरुंबसला एकच तलाव आहे. ग्रामपंचायत 2 विहीर साहेब तिथं सध्या पहिलं पाणी टंचाई आहे. तुम्हाला लाईन दिली म्हणजे प्रश्न मिटतोय ना? लाईन दिली साहेब एकदम. आम्ही 30,000 सुद्धा डीडी काढले साहेब. तरी सुद्धा साहेब आम्हाला सोडलं की असं फ्लायओव्हर बंद झाला, कॅनल बंद झाला. आता आपण हा पर्याय करू. आपण नवीन लाईन साहेब पाणी भरून त्यात पाहिजे साहेब. फुल पाणी पाहिजे. आमचे गावकरी पूर्ण कसं पाणी भरता येते? पाईपलाईन पाणी नाही साहेब. आम्ही 30,000 डीडी साहेब होता. आतापर्यंत तलाव भरला होता का? आता लाईन टाकल्यावर आपण तलाव भरू शकतो का? म्हणजे शेवट तेल आहे त्यामुळे कमी पाणी ते पहिल्यांदा ते अजून लाईन केवढी मोठी पडळकर साहेब त्यांना कधी तलाव भरला? आता तुमच्याकडे पर्याय काय? आपण पाणी सोडणार शिंगणाळ्याला जल जीवन मिशनचं काम चालू आहे. 1,32,00,000 योजना आहे. योजना कागदावरती आहे. निमार्ग काम केले. पायपा कोणत्या घातल्यात काय माहित नाही. बॉडी गेली 10 वर्ष काँग्रेसची आहे. बिलकुल विरोध पाटला विश्वासात घेऊन कामकाज केलेलं नाही. आता आणि कॉन्ट्रॅक्ट आहे सांगोचा. नाही मीटिंग मध्ये तो आढावा घेतला तुम्ही नव्हता? त्या ग्रामसभा सुद्धा घेतली नाही साहेब. ग्रामसेवक साहेब इथं जाईल त्यांना विचारा. ग्रामसभा घेऊन कशी लावल्या त्या कामाची? त्या कामाची चौकशी लावली. परवा त्या विषयावरती म्हणजे 1 तारखेला दिवसभर मी पूर्ण वेळ हीच बैठक घेत होतो सगळे अधिकारी. तर त्या सगळ्यांची गाव वाईज बैठक घेतली. प्रत्येक गावाचं सरपंचांना, ग्रामसेवकांना, गावातली कोण लोक होती त्यांना विचारून एक ना एक गावाचा आढावा घेतलाय. 3 तास आढावा सुरू होता. तर त्याची चौकशी लावली. चला आमदार साहेब नवाळवाडीचा अत्यंत विषय 40 वर्षापासूनचा विषय 3 किलोमीटरचा रस्ता आहे. कुठून कुठला जाणार? नवाळवाडी ते माने वस्ती अंतर्गत आहे वस्तीवरचा. हा वस्तीचा मेन रोड आहे. त्यातला 1.5 किलोमीटर रोड नोंद आहे आणि 1.5 किलोमीटर रोड नोंद नाही. 2दा मुर्मीकरण झालेलं आहे आणि दरवर्षी पावसाला डोंगरावरनं पाणी येतंय.
वर्गणी काढून वस्ती त्यातनं रोड ही करते ह्या बारेन सरपंच कुठे गेले? ग्रामसेवकला पण हे करा तुम्ही आणि रोजगार आलीतून प्रस्ताव द्या, खडी करून द्या. ते प्रस्ताव दिलेला आहे दिलाय देतो. हा आणि दुसरा विषय गावात वाद नाही ना जास्त? वाद काही नाही, फक्त तिथं पोलीस पाटील पण नाही. ज्या गावात वाद नाही त्यांनी सगळे रस्ते द्या. हा आणि ते रोड नोंद झाला पाहिजे. वाद आहे त्यांनी मागे राहा. रोड नोंद झाला पाहिजे आणि 63चा तिथं 100चा टिपी पाहिजे. ते साहेबांना लिहून दे तिथं. हा ठीक आहे. हॅलो साहेब, मी कुंभारीमधून बोलतो, संजय कोळी. आमच्या विहिरी तलावाच्या खाली आहेत आणि वड्याच्या साईडला आहेत, त्यामुळे तलावातून पाणी सोडलेलं पूर्ण विहिरीमध्ये येतं, त्यामुळे पिण्याची पाण्याची अडचण आहे. आणि गावात वाडी वस्तीवर पाण्याची मंजुरी आहे, परंतु पाणी सोडलेलं जात नाही. पायपा सुद्धा 6 इंचावर घातले तिथं. आता 4 वर्ष झाले पायपा टाकलेत पण पाणी येत नाही. म्हैसाचं जर पाणी आलेलं ते पाणी विहिरीतलं पिऊन माणसं आजारी पडायला लागलेत सगळे. पाणी पाहिजे. कुंभारीचं कोण आहे? अण्णासाहेब. आणि अण्णासाहेबाला सांगितलं पाणी चढत नाही म्हणून सांगते. पायपा कशा घातल्या मग त्याने इंजिनियरला एस्टिमेट करून पायपा घातल्यात आणि सरपंचाला विचारलं, अण्णासाहेबाला विचारलं, म्हणते पाणी तिकडे चढत नाही. आणि आमचं तर रस्ते, तुम्ही आमदार साहेब आला होता आमच्या घरी, तरी तुम्हाला माहित आहे पाणी येते का नाही. आणि रस्त्याची पण अडचण आहे, तलाव खालून रस्ता ते पण पाहिजे आम्हाला. आणि मुलाने ग्रुपला एक टिशी आहे, त्या टिशीवर 22 मोटर आहेत. असं फीज घालून दारावरती गेलं की फीज जात्या. तेच दिवसभर आम्ही हेल्पाट घालतो. ऍडिशनल आपण करतो. आम्हाला एक ऍडिशनल टिशी, मुलाने टीसी ऍडिशनल कुंभारी. ते अण्णासाहेबांना माहिती. आणि साहेब कोळी वस्ती कोळी तलावावर खालून रस्ता पाहिजे. चढावर आहे ते दुरुस्त करून येतो एस्टिमेट. अण्णासाहेबांना यांना सुद्धा विचारलं, त्याला विचारतो असं जलजीवन मिशनमध्ये पाठवून दिले. जलजीवन मिशनमध्ये रिवाइज एस्टिमेट पाठवला. पाठवलं. हॅलो मंजूर झाला. हॅलो गेले सांगा स्तरावर आहे, मंजूर आहे. मंजूर आहे पण 4 वर्ष झाले पाणी नाही. विचारलं तर मग ते पाणी चढत नाही. सोडतो, याला विचारतो त्याला विचारतो. मुहूर्त कधी लागणार तेवढं सांगा. 4 वस्ते दिले. नवीन प्रस्ताव त्यांनी दिलाय, राज्य सरकारकडे गेलाय. मी सोमवार मंगळवारी जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा जरा बघून मंजुरी देतो त्या कामाला. साहेब बेनूरला फॉरेस्ट काय कशाला लागतो रे माझ्या एवढ्या जवळ आल्या. काय नाव आहे? हो साहेब, भीमराव काळेल म्हणून तुमच्याकडे वन विभाग ना. भीमराव काळे म्हणून एक हँडिकॅप कंपनी होता, वन मजूर म्हणून. वनवा पेटवला त्याला काढून टाकला. हा घेते हे साहेब आहेत मेन फॉरेस्टचे, त्यांच्या नाव दे की. नाव दे ना त्याला, कामावर घ्यायचं ना त्याला परत. नाव सांग. हॅलो साहेब, सर्व शासकीय हॅलो आमदार साहेब, मला आवाज अधिकाऱ्यांना मी माझ्याकडून अभिनंदन सर. माझे शासकीय गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मला शाळेला 15 बेंची, मी ऑफिसमध्ये जाता त्यांनी मला शेख साहेबांनी 15 बेंची दिल्या. आणि मोहन गायकवाड साहेबांनी शिक्षकाला फोन करता त्यांनी मला शिक्षक दिलेला. मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना माझ्याकडून अभिनंदन. जरा पुढे कोण आहे बोला. हॅलो कुंभारी कोसारी कासनवाडी शिंगवले. आमदार साहेब या गावांना पाणी टंचाई म्हणणं, तलाव भरण्यासाठी पाणी टंचाई म्हणणं काय करता येईल का? बघा, उद्यापासून आपली मैशाळी योजना चालू होते. उद्यापासून आपल्या जत तालुक्याला म्हणजे तिथून सोडतील. 5 तारीख संध्याकाळी, 6 तारखेला सकाळपासून इकडे येईल पाणी. मग आपण त्याचं नियोजन व्यवस्थित केलंय. जरा सगळे लोक समजावून घ्या. दुष्काळाची परिस्थिती आहे, सगळे तलाव फुल भरून घेतले जाणार नाहीत, परंतु तुम्हाला दुष्काळचा त्रास होणार नाही अशी व्यवस्था आपण करतोय. आणि दुसरा माझा प्रश्न आहे, एकेरी टॅग ती भोसले वस्ती आणि साळे वस्तीला जाणारा एक रस्ता आहे साहेब, द्या मला निवेदन द्या. निवेदन आणि त्यांचं ते करा रस्ता. हो चला बोला. हॅलो, कोसारी गावात मराठी शाळेपाशी 100 मीटरवर दारूचे धंदे 2-3 आहेत आणि अधिकारी त्या लोकांकडे हप्ता घेऊन जातात.
ती हप्ता बंद करा आणि शाळेच्या मुलासाठी दारू पालन मिळतो गेटवर झोपते दारू पिऊन कोण लोक आणि अधिकारी माझ्या समोर 10 वेळा येऊन दारू पकडायची मी स्वतः बोललो होतो अधिकाऱ्यांना ते जाते आणि दोन दुकान आहेत दारू 100 मीटरवर कोसारी गाव तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तत्काळ करा बोला साहेब कोसारी गावात 10 ते 15 माणसं दारू पिऊन पडून मिळालेत आणि 4 माणसं तुम्हाला जाऊ आपण जाईल दारूमुळे आता सध्या तिथे बंद करू पण बारमध्ये जाऊ नका बार सुद्धा बंद करा पाहिजे बार बंद कशासाठी दारू बंद चौकात राहिले ओ साहेब जरा लक्ष घाला चला बोला साहेब नमस्कार मी दिलीप खांडेकर बागलवाडी बघा हे शेवटचं आता पुढच्या मीटिंगला जायचं आहे बोला बागलवाडी गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा समितीच्या स्कीम आहेत सगळ्या स्कीम राबवल्या आणि ग्रामपंचायत कडून बी एक स्कीम राबवली 5 लाखाची एवढ्या स्कीम राबवून सुद्धा आता पाणी मात्र 8 दिवसातून मिळते साहेब पाणी 8 दिवसातून मिळते कुठं बागलवाडी अण्णासाहेब कोण आहेत बागलवाडीला ग्रामसेवक बागलवाडी सगळ्या स्कीम राबवल्या साहेब अण्णासाहेब काय अडचण आहे पाण्याची ते 10 दिवस कोणते 8 दिवस मात्र साहेब 8 दिवसातून मिळते पाणी हॅलो एक माहिती द्या अण्णासाहेबाला माहिती द्या प्रत्येक 4 दिवसाला पाणी सुटते सर आता 4 दिवसाला 4 दिवसाला 8 दिवस सुटतो गावामध्ये तुम्ही वस्तीवर राहतो गावात राहतो चला बघा अण्णासाहेब पाण्याची अडचण नाही ना तिथं नाही काय अडचण नाही सर रेग्युलर सोडायला काय अडचण आहे रेग्युलर सोडतो सर प्रत्येक ह्याच्यात 4 दिवस 4 दिवसाला येईल असं करा करतो सर चला दुसरा प्रश्न आहे आपण रोजगाराच्या विषयाला हात घातला हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय सामान्य वर्गाच्या अंतर्गतला विषय आहे तुम्ही रोजगार मंत्री तालुक्याला आला तेव्हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रोजगार मंत्री तालुक्यामध्ये आला असं पण ही खालची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा रोजगारानेच काम करायचं त्यांची इच्छाच नाही आता इच्छा तयार झाल्या काय तुम्ही अर्ज द्या ना काय तुमचं काम आहे सांगा सांगतो काय का मी 3 वर्ष हेल्पर घातले कृषी विभागाला 3 वर्षाचं मागचं सांगू नका आता तुमचं काम काय सांगा मला हे लोक काय करतात सरपंच अरे बाबा मागचं ती लोक विकत असलं काय ना आता तुमचं काम काय मला सांगा रोजगारानेच काम आहे पण काय तसलं बघून बोलायचं नाही तुम्ही अर्ज द्या कधी देणार सोमवारी द्या अर्ज देतो ओके नाव सांगा तुमचं देऊन टाका तुमचं नाव अर्ज द्या तुम्हाला 8 दिवसामध्ये मंजुरी देणार मागचं काढायचं आता चला नमस्कार चला बोला हे तहसीलदार साहेब बसा खाली सगळे आज या ठिकाणी माननीय आमदार साहेब आपल्या दारी आणि शासन आपल्या घरोघरी या आमच्यावर सर्व अधिकारी या ठिकाणी आले आपल्या सर्वांच्या समस्या खूप आहेत सर्व समस्या वेळ देताना नाही कारण पुढची जिल्हा परिषद मीटिंग बनवलेला आहे त्यामुळे मी माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करावं सरांनी बसून घ्या आमदार साहेब 2 मिनिटं मार्गदर्शन करेल त्यानंतर मीटिंग होईल बसून घ्या 2 मिनिटं बसून घ्या सरांनी बसा मान्य आमदार साहेब 2 मिनिटात मार्गदर्शन करतील बसा सगळ्यांनी जागेवर बसून घ्या 2 मिनिटं कुठल्या नाव सांगा 2 मिनिटं कुठला रस्ता गाव सुद्धा माहित नाही तुम्हाला अरे गाव चक्रसवाडी कुठं करता काय तुम्ही आता तात्पुरतं तुम्ही ते रस्ता खुला करा आज 100 वर्ष झाली ती रोड आहे बरं तलाठी अण्णासाहेबाला पाठवतो तिथं अण्णासाहेब तुम्ही जावा तिथं सोमवारी कधी गेलेत पैसे दिले का तलाव कधी झालाय
जुना आहे. ठीक आहे, चला. आज शेगाव येथे शेगाव जिल्हा परिषद गटातील यांचं नाव लिहून घेतलंय ना, रस्त्याचा विषय ना तुमचा. भाऊच देत नाहीत, त्यांच्याकडे कुणाला पाठवलं पाहिजे? भाऊच ग्रामसेवकचा एवढा नाही इम्प्रेशन पडायचं. जागा शेतात आहे की गावात? जागा शेतात आहे की गावात? जमिनीत आहे का? त्याला शेगाव त्याला देणं पाठवा, शेतातला काही विषय बघून घ्या, नाव लिहून घ्या, गट नंबर तिथं जावा. आज शेगाव येथे आपल्या या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब, आपल्या वन विभाग खात्याचे आपले अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, गट विकास अधिकारी, THO मॅडम, जलसंपदा खात्याचे, जलसंधारण खाते, MSCBचे सर्व अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी, सर्व खात्याचे प्रमुख येत आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत. आणि तुम्ही सर्वजण जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, प्रमुख नेते मंडळी या बैठकीला उपस्थित राहिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. जत तालुक्यामध्ये लोकांचे प्रश्न सहज मिटले पाहिजेत, त्यांना त्रास झाला नाही पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी तुमच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून या बैठकांचं आयोजन केलेलं आहे. माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेबांनी ज्या योजना तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या. तुम्ही ज्या आज तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारी येत्या 15 दिवसामध्ये त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. निधीच्या बाबत काय तुम्ही सूचना केलेल्या आहेत, MSCBचे असेल, नवीन ट्रान्सफॉर्मर असतील, रस्ते असतील, तर त्या विभागाकडून निधी आल्याच्या नंतर ती कामं तुमची आम्ही करून देईल. त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. गट विकास अधिकाऱ्यांचा डोळा सगळ्यात जास्त घरकुलवर आहे. त्यांचं म्हणणं आहे की या तालुक्यातला एकही माणूस घराविना राहता कामा नये आणि ते सातत्यानं प्रयत्न करतायत. घरकुलच्या बाबतीमध्ये गावातल्या सगळ्या लोकांची जवळ 7,500 घरकुल मंजूर आहेत, तर 1,500 घरांचा काहीतरी वाद सुरू आहे. तर आपण आपल्या गावात, परिसरात घरकुलामध्ये यादीमध्ये कुणाचं नाव आलंय आणि त्याचा वाद कुणाचा आहे हे तुम्ही बघा वेळ देऊन आणि त्या गरीबाचा प्रश्न मिटवून टाका. भावाची भांडणं आहेत, चुलत भावाची भांडणं आहेत, ती मिटवून टाका आणि त्यांचं घरकुल चालू करण्यासाठी त्यांना मदत करा. ज्यांना घरकुल मिळालेलं आहे यादीत पण नाव नाही, त्यांचा सर्वे आता या 15 दिवसात होणार आहे नव्यानं. तर गावातला खरंच गरीब आहे आणि ज्याला घर नाही त्याचं ते यादीत पहिलं नाव घाला, त्याचं नाव अजिबात टाळू नका. त्यांना मतदान तुम्हाला दिलं असलं नसलं तरी निवडणुकीमध्ये पण त्याला घर देणं आपली जबाबदारी आहे, आपली प्राथमिकता आहे. तुम्हाला सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, परत सर्वे होत नाही आणि मग ती लोक फिरत राहतात सरपंचाकडं, आमदारांच्याकडं, कुणी येईल त्याच्याकडे जात आहे, आमचं घरकुलीच्या यादीमध्ये नाव नाही आणि एकदा सर्वे झाला तर आपण त्यात काय परत करू शकत नाही. तर त्या सगळ्यांची नावं ग्रामसेवकांना पण माझी विनंती आहे की त्यांची नावं तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये घाला या यादीमध्ये आताच्या सर्वेमध्ये. आणि त्यातून आता मग जे OBC आहेत त्यांचं मोदी आवास मधून घाला, जे भटके मुक्त आहेत त्यांचं यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतमध्ये घाला, जे धनगर समाजाचे लोक आहेत त्यांना अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आहे, जे पारधी समाजाचे लोक आहेत त्यांना पारधी आवास घरकुल योजना आहे, आदिवासी आहेत त्यांना शबरी आवास घरकुल योजना आहे, मागासवर्गीय लोक आहेत त्यांना रमाई घरकुल योजना आहे. आणि त्या कुठंच बसत नाहीत, त्याला कामगारमध्ये नोंद करून त्याला अटल कामगार घरकुल योजना आहे, त्यामध्ये घालून टाका ना. एक पण माणूस राहत नाही आपल्या गावातला जर तुम्ही सगळ्या योजना घेतल्या. कामगार लोकांची यादी काढून त्यांची नोंदणी करा कामगार मंडळाकडं. आता महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत कुठलं महामंडळ असेल तर ते कामगार महामंडळ आहे, त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत. मुंबईमध्ये जेवढ्या बिल्डिंग होते ना त्याचं 2% डायरेक्ट खात्यात जात आहे. 1,000, 2,000, 3,000 कोटीची एक प्रोजेक्ट असतो बिल्डिंग, त्या पटीत त्यांच्याकडे पैसे जात आहेत. त्यामुळं प्रत्येक कामगार हा त्या खात्याकडे नोंद असला पाहिजे. तुम्ही सगळे करून घ्या ते. त्यांना आपण आता मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देतोय, लग्नासाठी पैसे देतोय, त्यांच्या मेडिकल शिक्षणासाठी, इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी पैसे देतोय. पहिल्यांदा त्यांना भांड्याचा सेट देतोय, 35 भांडी. जुनी लोक आहेत तिथं त्यांच्या लग्नात 35 भांडी आलीच नाहीत.
कालटी टोपीवाले मामा तुमच्या लग्नात दिलते का 35 भांडी नव्हती. आता सरकार डायरेक्ट 35 भांडी देते. नंतर तो सुतार असेल तर सुतारच्या सगळा हत्याराचा संच त्याला देतो, लवाराला लवाराचा, कुंभाराला कुंभाराचा, गवंडी कामगार करणाऱ्यांना त्या तशा पद्धतीचं इतक्या चांगल्या स्कीम त्या खात्याच्या माध्यमातून सुरू आहेत. तर त्याची एक नोंदणी तुम्ही सगळ्यांनी करून घ्या. झाडं गावात लावायच्या सूचना प्रांतसाहेब ते वाळे किंडीची झाडं 2000 लावलीत, त्यांचं तुम्ही लवकर मान्य करून त्यांना 10 रोजगार देऊन टाका रोजगारी. नंतर ज्या गावातल्या सरपंचांना झाडं लावायचे आहेत त्यांनी किमान 1000 जास्तीत जास्त 2000 पेक्षा जास्त देऊ शकतो का? किती लावा, पण कागदोपत्री लावू नका प्रत्यक्षात. आणि मजूर पाहिजे तिथं तुम्ही जेवढी झाडं लावाल तेवढ्या झाडांना परवानगी देऊन देण्याचं काम हे आपलं प्रशासन करेल. पहिलं हे काम तुम्ही हातात घ्या, झाडं लावायचं. आणि शक्यतो झाडं आपली जुनी लावा, लिंब पिंपळ वड, त्याची सावली पण होली. जंगली झाडं त्याचा काही उपयोग होत नाही, परत कोणतरी तोडून जळणाला घेऊन जाते. तरी आता गॅस मुळे ते कमी झालंय. फिरीचे प्रस्ताव जास्त द्या. फिरीचे 5 लाख रुपये डायरेक्ट तुम्हाला मिळत आहेत, त्याचा लाभ तुम्ही पहिला घ्या. नाला खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण त्याचे प्रस्ताव द्या पंचायत समितीला. अन्य विभागाकडे काम सुरू आहे, जलसंधारणाकडे कुठं कुठं, तर पंचायत समितीकडे तर तुम्ही द्या. नाला खोलीकरण करून घ्या, अतिक्रमण झालंय कुठं काय झालंय. आणि एकदा नाला खोलीकरण झालं का मग बंधाऱ्याचे मागणी आहेत तिथं आमच्याकडे मागणी करा. जिल्हा नियोजन मधून आपण काय बंधारे देऊ आणि राहिलेले जलसंधारण खात्याकडून देऊ, म्हणजे तुम्हाला पाणी साठवून ठेवायला भांडी तयार होतील. नाही मैशाचं पाणी आलं गेलं असं होणार नाही. तुमच्याकडे बंधारे असतील तर 2 महिने 3 महिने तुम्हाला तिथं पाणी साठवून ठेवता येईल. नंतर पाझर तलाव आहेत, साठवण तलाव, हे सगळी कामं आपण करतोय. तर आज एक चांगली बैठक आपली या गटामध्ये झाली आहे. राहिलेली काय काम असतील तर तुम्ही आम्हाला भेटा, एवढ्या निमित्तानं बोलतो आणि ही बैठक संपली असं जाहीर करतो.